हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या गोड दिवसाच्या निमित्तानं एक मस्त कपल मी तुमच्या भेटीला आणलं आहे. खरं तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोघांमध्ये जुळलेली ही प्रेम कहाणी आहे. स्वागत करूया अभिनेता कपिल होनराव आणि त्याची बायको रेणुका होनराव यांचं. खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. तर मी सुरुवातीला बोलले की जरा आज मला सांभाळून घ्या कारण माझा आवाज बसला आहे. पण तुमच्या दोघांना बघून मला खरंच खूप भारी वाटलं आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे गप्पा मारायला. अरे आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत आणि थँक्यू सो मच राजश्री मराठीने आम्हा दोघांना बोलवलं. आणि मी पहिल्यांदा दर्शना आपला इंटरव्ह्यू आपण खूपदा केलाय हो, पण मी हा पहिला इंटरव्ह्यू आहे ज्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे ही आज राजश्री मराठीच्या प्लॅटफॉर्मवर येते आणि हिचा इंटरव्ह्यू होतोय आणि आमचं सोबत इंटरव्ह्यू होतोय. ही गोष्ट खूप मोठी आहे माझ्यासाठी आणि थँक्यू सो मच तू कॉल केलास आणि या इंटरव्ह्यूसाठी विचारलंस त्याबद्दल. येस यार, ऑलवेज वेलकम. रेणुका खूप धन्यवाद मला बोलवलं कारण माझ्यासाठी हे खूप नवीन आहेत सगळं काही. तरी पण मी प्रयत्न करणार की मी सगळं काही तुमच्या समोर घेऊन ये. तुम्ही जे प्रश्न केला त्याच्या उत्तर मी देऊ शकते. कशी आहेस पण रेणुका? मस्त एकदम. कपिल कसं आहेस? मी मस्त. बरं, इंटरव्ह्यूला सुरू करायच्या आधी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हो हो घ्या आणि मी भरवतो तुला थोडंसं. वा वा, हे घे रेणू, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू. अरे अरे थँक्स. थँक्यू सो मच. कपिल तुला घे तिळगुळ. डाएट? थँक्यू. हां, आता थोडंसं बंद आहे डाएट, पण केलं मजबूत डाएट. असं चालतं कधी कधी. ऑन ऑफ. ओके, सो खूप जाणून घ्यायचं तुमच्या दोघांबद्दल. पण सुरुवात जरा एका गोड बातमीने करते जी तुम्ही आत्ता शेअर केली. ते म्हणजे मुंबईमध्ये अंधेरीसारख्या ठिकाणी हक्काचं घर झालं. कपिलची पोस्ट खूप इमोशनल आहे आणि सेज इट ऑल की बिलकुल सोपं नाही आहे आत्ताच्या जनरेशनमध्ये करोडोंचं घर घेणं, राईट? मला सांगा सुरुवात कधी, कुठून, कशी झाली? सुरुवात ना 11-12 वर्षा मागे जावं लागेल मला. म्हणजे एक 19 वर्षाचा पोरगा मुंबईमध्ये येतो काय आणि त्याला ही भेटते काय. म्हणजे मी आलो होतो कॉलेजचा बहाणा करून मुंबईमध्ये फिल्मी अभिनेता होण्यासाठी, ॲक्टर होण्यासाठी. मला पूर्वीपासून ॲक्टर व्हायचं होतं, पण असतं ना गावाकडून मुंबईमध्ये घरचे आपल्याला नाही जाऊ देत कारण तिकडे कसं जाणार, काय करणार. आणि मी मुंबईमध्ये आलो D.Edचा बहाणा करून. आणि D.Ed झाल्यानंतर इंटर्नशिपला एका शाळेमध्ये जे सायन्स एक्झिबिशन होतं तिथे मला ही भेटली. आणि तिथून जे सुरुवात झाली म्हणजे माझ्याकडे लिटरली कॉलेज संपल्यावर गावी गेलो होतो मी आणि मुंबईमध्ये यायचं होतं मला. तर माझ्या वडिलांनी परमिशन नाही दिली. आता कॉलेज संपलं आहे की तू नाही जाऊ शकत कारण इथे शाळेवर जॉब त्यांनी मला शोधला होता आणि मला यायचं होतं मुंबईमध्ये. मग हिला फोन केला की यार घरचे तर नाहीच सांगतायत, काय करायचं. मग मी आईकडनं 1500 रुपये घेतले, 4 कपडे घेतले बॅगमध्ये आणि रात्री ट्रॅव्हल्स पकडून मुंबईमध्ये आलो. मग हिने हिचं स्वतःच्या हातातलं ब्रेसलेट ठेवून माझ्या मुंबईमधला पहिलं डिपॉझिट जे 15,000 रुपये भांडूपसारख्या ठिकाणी पहिलं डिपॉझिट भरलं होतं आणि 1500 रुपये रेंट, बाहेर बाथरूम वगैरे असं चाळीमधली ती रूम होती. तिथून आता हे घर घेईपर्यंत आणि ती या सगळ्या संघर्षामध्ये माझ्यासोबत आहे. सो थँक्यू सो मच रेणू. आणि ती नसती तर मे बी मी इथे नसतो आणि हा इंटरव्ह्यू होत नसता आणि मी मुंबईमध्येच नसतो. सो तिथून सुरुवात झाली आणि लॉकडाऊन झालं. आपण तो एक पिरियड होता. त्याच्यानंतर एक खूप मोठा टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यामध्ये आला. सुख आलं. सुख म्हणजे नक्की काय असताना खरंच सुख दिलं मला. आणि मुंबईमध्ये अंधेरीसारख्या ठिकाणी इतक्या कमी वयामध्ये तू मला बघतेस की गेल्या 4 वर्षामध्ये मी 2 व्हीलरनेच शूटिंगला येतोय. बरोबर. एक रुपये कसा साठवायचा. कारण खूपदा असं वाटलं होतं की आपण मोठी गाडी घेऊया, आपण घेऊ शकतो यार गाडी. म्हणजे मित्रांकडे बघतो ना त्यांच्या गाड्या होत आहेत, म्हणजे ते इन्स्टावर पोस्ट बघतो आपण मोठ्या मोठ्या गाड्या घेताना, असं वाटायचं आपल्याकडे पैसे आहेत आपण घेऊ शकतो. आणि मग ही बोलायची आपको लेना है ना, एक काम करते चलो ले लेते गाडी. पण मला असं वाटायचं नाही यार, गाडीमध्ये आपण नाही राहू शकत. बरोबर. आपण घरात राहतो. तर घर होणं आधी मला खूप महत्त्वाचं होतं आणि ती गरज होते. आणि तिच्या साथीने अंधेरीमध्ये
विश्वासच बसत नाही आहे ॲक्च्युली. आत्ताही आम्ही कधी कधी इट्स नॉट बिलिव्हेबल की एवढ्या कमी वयामध्ये की पहिलीच सिरियल माझी आणि त्या सगळं 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 जुळून येणं म्हणजे ते नशीब लागतं ना. आणि ऑफकोर्स ही नसती तर ते झालं नसतं. सो ते घर झालं आणि 2024ला डिसेंबरला, मला खरं तर हिच्या बड्डेच्या दिवशी 2 डिसेंबरला बड्डे असतो, त्या दिवशी पोझिशन पाहिजे होतं पण आम्हाला समभाव मिळालं नाही आणि 22 तारखेला पोझिशन मिळालं आणि मी 28 तारखेला तो हिला घेऊन गेलो कारण हिने ते फ्लॅट बघितला नव्हता. सरप्राईज होता माझ्यासाठी. माझ्या मित्राला मी आत ठेवलं होतं आणि तो बघ ना, तो खूप जण कमेंट करतायत की अरे तो कसा काय कॅमेरामॅन आतच होता का. हो, ते कारण आपण सरप्राईज कसं देणार ना. तर मी सांगितलं होतं की एक जण तुम्ही आतनं शूट करा, मला हिचं फर्स्ट रिॲक्शन रेकॉर्ड करायची आहे. आणि आम्ही सॅम्पल फ्लॅट बघितले होते. सॅम्पल फ्लॅट हिने बघितलं होतं. आपण सॅम्पल फ्लॅट बघतो पण आपला स्वतःचा फ्लॅट मी जाऊन बघून मग तो प्लॅनिंग करून मग हिला चावी दिला आणि तो सगळा व्हिडिओ. आणि खूप मोठा सरप्राईज होता तो. हां, खूप म्हणजे एवढे कमेंट आहेत ना महाराष्ट्रातल्या लोकांनी. मला काहीतरी 2000 का 1500 कमेंट आहेत आणि 2 मिलियन आणि इकडे फेसबुकवर 1 मिलियन व्ह्यूज त्या व्हिडिओला झालेत आणि 1000-1500 कमेंट्स. सो ही जर्नी सोपी नव्हती पण इथंपर्यंत पोहोचलो आहे आणि अजून खूप पुढे जायचं आहे. सो थँक्यू सो मच इथे बोलवलंस आणि त्याबद्दल मला शेअर करता आलं. सो रेणूचा आभार, माझ्या आईवडिलांचा आभार आणि सगळ्यांच्या साथीने झालं. रेणुका, पण तुम्हाला काय वाटतं जेव्हा ते घर पहिल्यांदा बघितलं आणि तो सनसेटचा ॲक्च्युली मागे सनसेट होता आणि तो फोटोज माझा ड्रीमच होता की आमच्या घर असं असावं ना की आपण सनसेट बघू शकतो आणि इतकं वरती असावा ना की आपल्याला पूर्ण मुंबई दिसला पाहिजे असं माझं स्वप्न होता. आणि तसंच तो घर आहे. खूप छान आहेत. कधी आम्ही जर ओपनिंग केलं तर तुम्हाला नक्की. थँक्यू. मला ओपनिंग केल्यावर तुम्हाला बोलणार. बेस्ट. थँक्यू रेणुका. मी आधीच थँक्यू बोलते तुला. वेलकम वेलकम. नाही, गृहप्रवेशाला आम्ही बोलवणारच आहोत पण सनसेट कसं होतं माहिती आहे का, आम्ही संध्याकाळी एकत्र चहा पितो आत्ता. आणि पूर्वी एक आम्ही लग्न झाल्यानंतर एक घर घेतलं होतं हिरानंदानीमध्ये भाड्याने 1 BHK. तिथे एक बाल्कनी होती छान, तिथे आम्ही बसायचं आणि संध्याकाळी बसून चहा प्यायचो. पण ते भाड्याचं घर होतं आणि काही कारणाने आम्हाला ते सोडून परत आम्हाला 1 रूममध्ये यावं लागलं, छोट्या घरामध्ये. आता तू माझ्या घरी आलीस तर तुला कळेल एक छोट्याशा घरामध्ये मी राहतो. सो असं होतं यार, घर आपल्याला एक चहा पॉईंट किंवा आपल्याला एक क्लोज मोमेंट्स, आपली स्पेस आहे ना. तर तो सनसेट पॉईंट आहे प्रॉपर. तो कधीतरी आल्यावर तुला 100% मी इन्व्हाइट करेन आणि ते एन्जॉय करण्यासाठी की त्या सनसेट पॉईंटवर बसण्यासाठी. पण ना हे सगळं अचीव्ह करण्यासाठी पेशन्स ही अशी गोष्ट आहे ना जी असावीच लागते. त्याशिवाय शक्यच नाही आहे. बिकॉज ना आपल्याला डायव्हर्ट करणाऱ्या खूप गोष्टी आजूबाजूला घडत असतात. रेणुका, या जर्नीमध्ये ते पेशन्स कसे राहिले तितके वर्ष? पेशन्स एवढं म्हणजे आम्ही एक पैसे जोडत होतो आणि असं वाटत होतं की हे घ्यायचं आहे, ते पण घ्यायचं आहे, ते पण घ्यायचं आहे. पण सर्वात आधी मला घर घ्यायचं आहे म्हणून मी यांना पण थांबवायचं आणि आपल्या मनाला पण थांबवायचं. नको आता, नको नंतर, आता नको नंतर, असं झालं. आणि ते जोडून 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 एक पैसे नंतर हे लोन करणं. मतलब ते लोन भेटत होतं आम्हाला, मोठा लोन. पण लोन म्हणजे EMIचं खूप टेन्शन होतं मला. म्हणून मला असं वाटत होतं की थोडं पैसे असं असावं आपल्याकडे की लोन आपल्याला कमी घ्यावं लागेल. म्हणून आम्ही जास्त पैसे जोडलो. असं झालं. म्हणजे आपला लोन कमी असेल तर EMI कमी असतो आणि नाहीतर मग अख्खं आयुष्य EMI भरण्यामध्ये निघून जातं. आणि त्याच्यासाठी हवं ते काम करत राहावं लागतं. करेक्ट. आणि आत्ता मी आणि स्वप्नाचा भंडार आहे माझ्याकडे. आता तर फर्स्ट पूर्ण झालाय. आता खूप काही करायचं आहे आम्हाला. असं तुला खरं सांगू का, आमचं लग्न होईल मी आज मला खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो, ती अशा वेल नोन फॅमिली बॅकग्राऊंडमधली आहे. राय फॅमिली, त्यांचं स्कूल आहे मुंबईमध्ये अंधेरीसारख्या ठिकाणी. व्हेरी रिच फॅमिली आणि खूप श्रीमंत घरात नाही येते ती. आणि मी गावाकडचा मुलगा. माझे घरी वडील शेतकरी आहेत, बागायतदार शेती आहे, पॉलिटिक्समध्ये आहे, ते सभापती होते, 25 वर्ष चेअरमन होते. आणि अशा बॅकग्राऊंडमधला मी. सो दोघेही रिच फॅमिली आणि कॉन्ट्रास्ट. हिचं स्टेट वेगळा, माझा स्टेट वेगळा, लँग्वेज वेगळी, कल्चर वेगळं. सो टोटली वेगळं होतं. मला असं वाटायचं की यार नाही होणार आमचं लग्न, कारण 2 किनारे. सो महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. सो मला असं झालं. आणि असं नाही की कोणीतरी एक स्मॉल बॅकग्राऊंडमधनं आलं असतं तर मे बी द ॲक्सेप्टन्स झालं असतं.
दोन्ही त्या लेवलचे की बापरे कोण मी माझ्या वडिलांना घाबरायचो, ही हिच्या वडिलांना घाबरायचे. आणि मी ते मुंबईमध्ये राहायचो, हिच्या भावांना पण घाबरून राहायचो मी. इकडे आता जिथे राहतो तिकडे, जिथे फ्लॅट घेतलाय तिथे आता ते ॲक्सेप्ट केलेत आम्हा दोघांना, पण हिच्या घरून हिच्या वडिलांनी अजूनही मला ॲक्सेप्ट नाही केलं. खूप कट्टर ठाकूर फॅमिली आहेत आमची. हो. आणि तुला सांग, लव्ह मॅरेज अलाउड नाही. आणि माझ्या पूर्ण पिढीमध्ये मी फर्स्ट मुलगी आहे ज्याने लव्ह मॅरेज केलं आहे. आणि तुला सांगतो एक गोष्ट, आता इतक्या करोडचा फ्लॅट घेतला मी. सो माझं असं झालं की अभी जाके बता दे, अभी जाके बोल दे अपने पापा को. तर हिच्या भावाने तेवढ्याच पैशांची गाडी घेतली आहे. काय बोलू आता मी ज्या पैशांचा फ्लॅट घेतलाय त्या पैशांनी त्यांनी गाडी ओपन केली. माझं सर जाऊ दे आता. अजून काहीतरी हो यार, रोल्स रॉयल्स घेतली त्यांनी. मी म्हटलं मैं जाओ ओपनिंग के लिए. हिला बोलले की ये तू. मी म्हटलं जाओ तुम जाओ. मी म्हटलं मैं नहीं आऊंगा अभी. पण सासरे अजूनही बोलत नाहीत कपिल, किंवा त्यांनी एक्सेप्ट नाही केलंय. इतकी दिवस 5 वर्ष झाली लग्नाला, 6 वर्ष झाली लग्नाला. ट्राय 6 वर्ष तू करत असशील ना? ऑफकोर्स. अरे 6 वर्षाच्या आधी 1 वर्षाचं आमचं कोर्ट मॅरेज आहे. हा 2024 एप्रिल 2027ला आम्ही कोर्ट मॅरेज केलं. कारण आम्हाला वाटलं नव्हतं की घरचे आमचे परमिशन देतील. 2017ला. हा. तर आणि मला पण वाटलं नव्हतं हे राहणार माझ्यासोबत, म्हणून मी. तुला विश्वास बसेना कारण मी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. सो असं झालं यार, आता आपल्याकडे कान भरवणारे खूप असतात ना, इंडस्ट्रीवर ट्रस्ट नव्हता, ट्रस्टच नाहीये. तर हिच्या मैत्रिणी वेगळ्या सांगायच्या, अरे वो थोडी रहेगा तेरे साथ, अभी तो हिरो बिरो बन जाने दे, फिर देखना वो छोड़ के भाग जाएगा. हे असं हिला सांगितलं जायचं. पण माझं प्रेम होतं. माझं असं होतं की मला सोडून जायचंच नाही. आणि 2017ला आम्ही कोर्ट मॅरेज केलं. बरं, फर्स्ट कोर्ट मॅरेजचा डेट फॉर्म भरला आम्ही. आणि अरे साक्षीदारच मिळेनात आम्हाला. हिच्या घरच्यांना हिच्या मैत्रिणी यायला तयार नाहीत. नाही तेरे पापा बहुत डेंजर आहे. हा. आणि माझ्याकडनं माझ्या मित्रांना सांगितलं तर ते बोलतात नाही बाबा, आम्ही ह्या सगळ्या फांद्यामध्ये नको, आम्हाला घेऊ. कारण ॲक्टर तुला माहीत आहे आपल्या इंडस्ट्रीमधले असे आहेत की काही आलं की कोण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला किंवा सपोर्ट करायला तयार नसतात. हा भलेही ते फोनवर सपोर्ट करतील. मग एक आमचं कोर्ट मॅरेज कॅन्सल झालं बिकॉज ऑफ विटनेसच नाहीत. मग ती खूप नर्वस झाली आणि आम्ही दोघेही रडलो एकत्र एका हॉटेलमध्ये बसून की यार नाही झालं आमचं. आणि त्यानंतर परत आम्ही फॉर्म भरला. मग माझे 2 मित्र तयार झाले, हिची एक फ्रेंड आली आणि आमचं कोर्ट मॅरेज झालं. त्याच्यानंतर ती तिच्या घरी राहत होती 1 वर्ष. हो, ते नंतर बघितलं आम्ही साथियासारखं. सेम. तर 1 वर्ष ती तिच्या घरी राहिली आणि 1 वर्ष मी इथे रूम करून मी स्ट्रगल करायचो. आणि 1 वर्षानंतर मग असं झालं माझं की अशा काही इन्सिडेंट घडल्या की आता म्हटलं की यार आपण लग्न केलं पाहिजे आता. सो मग कसं सांगायचं, कुणाच्या घरी आधी सांगायचं. हिच्या घरी सांगायला हिच्यात हिंमत नाही, माझ्या घरी सांगायला माझ्यात हिंमत नाही. मग मी माझ्या ताईला बोलवलं आधी, माझी मोठी बहीण आहे. तर तिला म्हटलं की एक काम कर, तू ये मुंबईला. आणि तिची लहान दोन मुलं आहेत. तर ताई, भाऊजी आणि 2 मुलं सगळे भेटायला आले. आणि मी म्हटलं ॲटलिस्ट तुम्ही हिला भेटा तरी. मग हिला भेटल्यावर माझी ताई कन्व्हिन्स झाली की 4 दिवस आम्ही फिरलो इकडे तिकडे. मग ती यायची सकाळी, दुपारी, संध्याकाळी ही घरी जायला. 5 वाजता हिला घरी पोहोचणं मस्त असायचं. खूप स्ट्रिक्ट होते. तर 5 वाजेपर्यंत ती थांबायची. आणि मग 2-3 दिवस मग ताई बोलली मुलगी चांगली आहे रे, पण घरी कसं सांगायचं बाबांना. मी म्हटलं सांग ना तू, कारण तुला माझी मोठी बहीण लाडकी आहे खूप. तर ती बोलली बघते मी. मग मी भाऊजींना थोडंसं सांगतो. भाऊजी बोलले मी नाही बोलणार बाबा, तुमचं काय ते तुमचं तुम्ही बघा, मी नाही सांगणार घरी जाऊन. तर मग मी ताईला सांगितलं, मग आईला सांगितलं. हिचे फोटो पाठवले ताईसोबत, हार्ड कॉपीज असतात ना. तर ते पाठवल्यावर माझ्या आईला पण आवडली ही. आणि ही फोनवर आईशी बोलायची माझ्या. तर माझ्या आईने असे फोटो ठेवले होते असे वर. म्हणजे वडील ते फोन असतो ना आपल्या घरी टेलिफोन, तर वडील टेलिफोन घ्यायला तर असे फोटो ठेवले होते हिचे. आणि तर वडील बोलले ही कोण मुलगी आहे, हिचे का फोटो ठेवले आहेत, काय कपिलसाठी स्थळ वगैरे आलं आहे की काय, म्हणजे कुणाच्या म्हणून ठेवलं. कपिलसाठी स्थळ नाही, ते कपिलचं स्थळ आहे. तर ते आईने सांगितलं माझ्या वडिलांना. मग मला कळलं की सांगितलंय. वडील रिॲक्टच नाही झाले 2-3 दिवस. आणि मग त्यानंतर एक दिवस त्यांचा फोन आला, बघितलं त्यांनी. आणि ताईला फोन केला की तू जाऊन भेटून आली आहेस का. मग ती बोलली हो मी गेले, मुलगी चांगली आहे, चांगल्या घरातली आहे आणि टीचर आहे. सो आणि गेल्या 7-8 वर्ष ते कपिलसोबतच राहते तिकडे, तर सांभाळून घेईल. आणि
चांगली आहे. तर मग मला वाटलं की यार आता वडिलांचा मला फोन येणार आणि सुरू होणार शिव्या, तू गावी ये, तू हे असं तसं. हां, पण माझ्या वडिलांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं जर तू आनंदी आहेस, तू खुश आहेस. मग मी 2 वर्षासाठी अभिनय फील्ड सोडलं आणि नंतर मी एक हॉटेल टाकलं आणि आम्ही क्लासेस ओपन केले आणि टीचर होतो, माझं पण टीचर झालं होतं. तुला खरं सांगू का, 2 वर्ष 2018, 19, 20पर्यंत सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत कुत्र्यासारखं कामं केलेत आम्ही. आणि दोघांनी त्या 2 वर्षात एक ड्रेस पण घेतला नाही एकमेकांसाठी, फक्त ते कर्ज भरायचं होतं. मला लग्नानंतर खूप फिरायचा होता इकडे तिकडे, पण पैसेच नव्हते आमच्याकडे. लाईक ही सेड की तुमच्या घरी खूपच स्ट्रिक्ट वातावरण, अशा वेळी घरच्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला एखादी व्यक्ती आवडते म्हणून तिच्यासोबत राहणं, मी हे इमॅजिन पण नाही करू शकत किती कठीण असेल. राईट रेणुका, तुम्ही कसं मॅनेज केलं आणि वडिलांना किती कन्व्हिन्स केलं तेव्हा? शेवटी नाही बोलली मी. घरातून बाहेर पडली ना 2 वर्ष काहीच कॉन्टॅक्ट नाही. डायरेक्ट घरातनं बाहेर पडली? हां, ते त्यांच्या माझ्या आम्ही दोघं मिळून घरच्या सगळ्यांसाठी कपडे वगैरे घेतलो आणि ते लग्नाच्या काळात घरच्यांसाठी पण मी कपडे घेतलं, सगळ्यांसाठी त्यांच्या भावासाठी, सगळ्यांसाठी, वडिलांसाठी, आईसाठी साड्या वगैरे आपल्याकडे असतात ना, आपण एकमेकांना साड्या देतो, मानपान असतं. तर मी ते सगळं कम्प्लीट केलं माझ्या साईडने, जेवढं सगळं मला करता येतील मी ते पाठवून दिलं. आणि मला एक होप होती की थोडं पिघळतील कुठे, कारण पत्रिका वगैरे बघितल्यानंतर पत्रिका खूप मोठी छापली होती, छान छापली होती. आणि हिच्या शाळेमध्ये पण पत्रिका वाटल्या. हिच्या ह्यांचं म्हणजे राय फॅमिली यांच्याच घरच्यांचीच शाळा आहे सगळी. सगळे माझे रिलेटिव्ह आहेत. हां, त्यात वडिलांच्या शाळेमध्ये आहे ती. तर शाळेत मी पत्रिका वाटल्या, मग घरी हिला पत्रिका पाठवून दिला. आणि मला एक छोटासा होप होता, ते सगळं पॉसिबल त्यामुळे झालं की पापा नव्हते त्यावेळी माझ्या घरी. ते गावाकडे गेले होते एका लग्न अटेंड करायला आणि त्याच वेळी मी घरातून बाहेर पडाल. जर ते असले तर मला कधीच घरातून बाहेर पडायला भेटलं नव्हतं. पण खूप हिंमत केली रेणुका तू तेव्हा. खूप हिंमत केली. माझी अम्माने पण थोडंफार सपोर्ट केलं मला. तिची आई आली होती लग्नाला नाही, मला हिचा हात माझ्या हातात द्यायला. म्हणजे आम्ही गावी लग्न होतं ना, तर ट्रेन होती संध्याकाळची आणि मग मी हिला घ्यायला गेलो. आणि मला आठवतं शेवटचं, त्याच्यानंतर मी त्यांना बघू नाही शकलो. तर त्या रडत होत्या आणि माझ्या हातात हात दिला. मी पाया पडला आणि मी सांगितलं की नका टेन्शन घेऊ, मैं हूँ, अब मत चिंता करो. आणि मे बी त्या एका विश्वासावर त्यांनी मला हिला सोपवलं आहे. आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर हिला मी तरी सांगत होतो तू घरी जा घरच्यांना. म्हणजे हे एवढं कॉम्प्लेक्स झालं होतं ना, कारण तिच्या आईचं खूप जीव होता हिच्यावर. आणि मग 1-1.5 वर्षानंतर अचानक आई ऑफ झाली आणि ही जाऊ शकली नाही. तर ते एक शेवटचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी जिवंत असेपर्यंत हिच्यासोबत राहावं आणि ही जिवंत असेपर्यंत माझ्यासोबत राहावं. कारण मी शेवटचा शब्द हिच्या आईला दिला होता, मैं हूँ. सो ते एक टच आहे आणि मला वाटतं ते मी कधी विसरणार नाही या आयुष्यामध्ये जोपर्यंत आहे मी तिच्यासोबत. सो हे एक इमोशनल खूप गोष्टी आहेत. ती तुला तेच सांगितलं ना, ड्रॅमॅटिक आहे सगळंच, फिल्मी आहे सगळं माझ्या. त्यानंतर मग आम्ही 2020 लॉकडाऊन आलं. माझे 2 हॉटेल्स होते, छोटेसे क्लासेस होते. आता पण ते आहे, मोठा झाला थोडा. तर बिझनेस एक ठेवलाय मी, कारण तुला माहिती आहे अनस्टेबल फील्ड आहे, तर आपण याच्यावर पूर्ण डिपेंडेबल नाही राहू शकत. सो त्यासोबत मग 2020ला तर टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्याचा. सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि तिथून मग एक वेगळाच प्रवास सुरू झाला आणि जे काही सगळा बॅकलॉग होता तो भरून निघाला. आणि एक फायनली आम्ही एक खूप मोठं घर आणि एक अचिवेबल घर. मला हिच्या एरियामध्ये अंधेरीमध्ये घर घेण्याचं रिझन एकच आहे, मला दाखवायचं होतं की तुम्ही ज्याला समजताय ना तो तुमच्या एवढा नाही आहे मे बी, पण ज्या त्यांच्या वयापर्यंत मी त्याच्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी असतील माझे. अजून करायचं आहे खूप इमोशनल जर्नी आहे खरं तर ही, मस्त आहे. सो आज आपण बसलोय अस्सल चवीचा कोकण कटामध्ये आणि तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ आज आपल्यासमोर आहेत. मला सांगा तुमच्या दोघांपैकी कोण तिखट आहे आणि कोण गोड आहे? मी खूप तिखट आहे. असं वाटलं मला. नाही ती गोड आहे, बिकॉज स्टार्टिंग पासून सपोर्ट आणि एवढं सगळं सांगतोय. तर ती गोड आहे, पण ती खायला तिखट आहे. तिला खायला तिखट पण आवडतं आणि गोड पण खाते. हां, तर तिला तिखट पण आवडतं आणि गोड पण आवडतं. तर मला वाटतं मी तिखट आहे असा.
स्वभावाने तू थोडासा तिखट आहेस. हां. ओके. आणि ती गोड आहे. नहीं नहीं ऐसा नहीं, दोनों है, थोड़ा थोड़ा थोड़ा, तिखट हाँ, जैसा सिचुएशन आ जाता है वैसा हम लोग रिएक्ट हो जाते हैं. तुम्ही मला तुमच्या लग्नाबद्दल तर सांगितलं, पण भेटही मला कळली, शाळेमध्ये झालेली ही भेट आहे, पण हीच आपली व्यक्ती आहे हे ठरवणं सोपं नाही आहे. मला सांगा तो दिवस म्हणा किंवा ती मुवमेंट रेणुका काय होती की ते he is the कसं one? होतं ना, मी सायन्सचा प्रोजेक्ट होता. मी प्रोजेक्ट बनवण्यासाठी खूप फेमस आहे माझ्या शाळेमध्ये. मी खूप प्राईज घेतले आहे, स्टेट लेवलवर, झोनल लेवलवर माझी प्राईज आहे. तर त्यावेळी मी प्रोजेक्ट घेऊन शाळेत गेली होती. ते सावित्रीबाई फुले कॉलेज आहे तिथे माझा प्रोजेक्ट घेऊन मी गेली होती अंधेरीला. आणि तिथे हे पण आले होते त्यावेळी, DEDचा प्रोजेक्ट घेऊन आले होते. आणि मी प्रोजेक्ट घेऊन ते उभं राहिली होती तिथे आणि सगळं विचारायला येत होते की हे काय तुम्ही केलं, हे काय बनवलं, असं तसं. आणि हे कुठेतरी बसून मला बघत होते, मला कळलं नाही ते. नंतर येऊन मला विचारलं हे काय बनवलं तुम्ही. मला वाटलं कोणीतरी सर असेल आणि आपली ड्युटी आहे सगळ्यांना सांगायला की हे काय. आणि नंतर हे विचारून बसलं तिकडे आणि 2 मिनिट झालं परत आले. आता तुम्ही परत सांगा ना, हे मी विसरलो कसं बनवलं तुम्ही. नंतर मी सांगितले आणि 2 मिनिट झाला परत जाऊन परत आले. मला थोडं वाईट वाटत होतं, हे कसला मुलगा आहे. आणि सर म्हणजे एक पोस्ट अशी असतं की आपल्याला ते रिस्पेक्ट, हां ते मॅनर. मला वाटलं नवीन टीचर झाली होती. मला वाटलं असं कसं मुलगा आहे, वॉचमॅनला सांगू का आणि कोणी दुसऱ्याला बोलवू का, असं करतात ते. आणि नंतर एक खांबा होता तिथे जाऊन ते बसले आणि असं बघायचा आणि मी पण बघायचा की हे बघतो काय मला. अरे त्याच्या मागची गोष्ट सांगतो. ही मराठी मस्त बोलते, आता शिकली. हो, जस्ट आता बोलायला मस्त प्रयत्न करते. आईशी बोलते, ताईशी बोलते, माझ्याशी अजिबात मराठीत बोलत नाही. पण छान हो. बोलते मराठी. आणि बाकी घरच्यांशी बोलते, वडिलांशी बोलते माझ्या. तर बस स्टोरी सांगतो, डेस्टिनी तुला सांगू का. सो मला हिला भेटणं किंवा ही काय, एका कॉलेजमध्ये आम्ही नव्हतो. तर कॉलेज संपलं होतं आणि इंटर्नशिप होती 2 वर्षाचं, 12+2 असं DEDचा कोर्स असतो. आणि मग एक 4 महिन्याची इंटर्नशिप असते. तर मी 19 वर्षाचा मुलगा आणि एका शाळेवर इंटर्नशिप करत होतो, ती इथेच अंधेरीला. खूप लहान होतो आम्ही त्यावेळी वयात. ही पण जस्ट फिनिश झालं होतं हिचं. आणि ते तर ती आली होती, मग इंटर्नशिप होते दोघांना. आणि माझी शाळेतनं असं होतं की मी तुला ते सांगितलं, पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधला, गावाकडचा आडदांड पोरगा, मारामाऱ्या करणं, भांडण करणं. पर आप चेहरे से बहुत इनोसेंट दिख रहे थे. हां, हो तो. हां, तर असा होतो मी. आणि मग मी शाळेतनं आम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा सर, इथे एक प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टकडे तुम्ही 2 मुलांना घेऊन जा. 5:30 वाजेपर्यंत तुम्ही तिथे थांबा. 7:30 वाजता तिकडे एक प्रोग्राम होईल आणि 7:30 वाजता मुलांना घरी त्या शाळेत आणून सोडा आणि तुम्ही घरी जा. अरे 7 वाजता आलेलो आम्ही. मी म्हटलं रात्री 8 वाजेपर्यंत मी नाही थांबणार इकडे. तर आणि तो काय माझा प्रोजेक्ट नव्हताच, मी तिथे इंटर्नशिप करत होतो. तर आणि माझे जे सिनियर आहेत ते त्यांचं सर्टिफिकेट घेण्यासाठी मुंबईत येणार होते. तर आमचं प्लॅनिंग ठरलं होतं की मी 12:30 वाजता शाळेतनं निघतो आणि आपण इकडे भेटूया आणि फिरूया. तर आणि ह्यांनी मला पाठवलं त्या शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये ही प्रोजेक्ट घेऊन होती. माझं प्रिन्सिपलचं भांडण. तर ते बोलले की तुला जावंच लागेल. मी म्हटलं मी जाणार नाही. ते बोलले मग तुला मी शेरा मारून इंटर्नशिप कॅन्सल करतो. मी म्हटलं कॅन्सल करायचं ते करा, पण मी जाणार नाही. तर तिथे एक पाटील सर म्हणून होते. म्हणले कपिल कशाला त्याच्या डोक्याला लागतोयस, एक काम कर, तू 12:30पर्यंतच थांब. हा जो तुझ्यासोबत दुसरा मुलगा आहे ना तो शिवा, तू संध्याकाळपर्यंत थांबेल, तो मुलांना आणून सोडेल. जा नाही बाबा 12:30 वाजता, नाहीतर इथनं खाली गेलास ना, शाळेतनं बाहेर पडलास ना, घरी निघून जा, तिकडे कोण येणार आहे बघायला. आणि त्यांनी सांगितलं शिवा तू थांब. मग तो माझ्यासोबतचा जो दुसरा मुलगा होता तो थांबायला तयार. मी म्हटलं ठीक आहे सर, मी जातो शाळेपर्यंत, 12:30 वाजेपर्यंत थांबेन आणि निघून जाईल. मग मी निघालो शाळेकडे, मस्त असं खांद्यावर हात बीत असं. त्या शिवाच्या 2 ते बारके पोरं, 5वीला एक आणि 6वीला एक असे 2 मुलं होते, त्यांना घेऊन. आणि मग त्यांनी एक तो बॅच दिला होता आम्हाला इकडे त्या सायन्स एक्झिबिशनचा, कारण एंट्री नाही देत ना, तर टीचर असं इकडे. सो ते ब्रोच लावून आम्ही वगैरे गेलो आणि असं शाळेतल्या एंट्रन्सला असं रेड कार्पेट टाकला होता. मग तिथे फुलं वगैरे आम्हाला एंट्रन्सवर सुरू झालं. आणि असं वर जायचं पायऱ्या होत्या आणि पायऱ्या शाळा असते ना अशी, एका वरांड्यामध्ये ही प्रोजेक्ट घेऊन थांबले होते आणि असं खाली मैदान होतं. मी त्याच्या खांद्यावर हात टाकून, मग 19 वर्षाचा पोरगा
इंटरेस्ट फक्त पुरी बघण्यात होता त्यावेळेस की मुंबईच्या ऐकतेस ना तू, अरे तेव्हा अरे खरं सांगतो जेन्युअनली ऐक तू, हे कधी बोललास? अभि नाहीये. आणि तेव्हा असं होतं की अरे अरे ही चांगली आहे. इथून बाहेरच्या भांडणाला मी जबाबदार नाही हा? नाही हा, होणार, तुला बिलकुल. माहिती हा. आहे. तर मग मी गेलो आणि जात होतो तर पुढे गेलो आणि असं बघितलं आणि ही पिंक कलरची साडी घातलेली आणि थोडासा नेट वगैरे साडी आणि अशी छान दिसत होती आणि सगळ्यांमध्ये उठून दिसत होती. आता मला तेव्हा कुठे माहिती आहे की ही माझी बायको होणार आहे किंवा माझी प्रेयसी होणार आहे. मी त्या शिवाला म्हटलं, शिवा आयटम बघ तिकडे मस्त आहे. हां असं बोला होता. तर आणि मग तो बोलला की अरे माय गॉड कुछ भी अरे लडके क्या बोलेंगे अभी. आणि तर मी म्हटलो की अरे कमाल आहे रे. तर त्याला म्हटलं तू काम कर, या मुलांना घेऊन जा, मी आलोच. आणि मी गेलो आणि मी बघितल्यावर मग हिचा प्रोजेक्ट खूप मोठा असा प्रोजेक्ट लावला होता त्याने. आणि मी म्हटलं हे क्या बनाया आपने. हे एक्सप्लेन करायला लागली आणि ही इंटेन्सिटीने एक्सप्लेन करते आणि मी फक्त हिच्या डोळ्यात बघतो, ही फक्त हिच्याकडे बघतो, ही काय बनवलंय काय नाही मला काहीच देणं नाही. मी एवढा इंटेन्स घुसलो होतो. आणि मग हिचं सांगून संपलं. मग ते बोलते हो गया मेरा. हाँ मैंने ऐसे ही बोला हो गया मेरा, फिर भी ये खड़े हैं, मुझे और क्या जानना है इनको. मग मी तिथेच तरी थांबलो. पण कळलं नाही की ट्राईंग. हां हिला. आणि मी फुल ऑन ट्राईंग. माझं असं होतं की मग तो मित्र आला, म्हटलं अरे आता माझं झालंय, मला आता परत सांगणार नाही, मारेल बिरेल, आता तू विचार, मी तुझ्या मागे येऊन थांबतो. मग तो गेला आणि मग तो विचारतोय आणि मी तिच्या मागे. मग हिला कळलं हे दोघं एकच युनिट आहे. ती बोलली की हो गया जाओ आप. हो गया, इतना ही था. अरे मैं बोलतो बताओ ना ये गोटियाँ कहाँ से लाई हो, ये क्या है, ये राक्षस कैसा बनाई हो. पॉप्युलेशनचा प्रोजेक्ट बनवला होता हिने. मग ही सांगायला तयार होईना. अरे म्हटलं हम लोग टीचर है, देखो टीचर स्कूल टीचर. ती बोलते हाँ ठीक है बरं हो गया, अब जाओ, अभी दूसरे को भी आने दो, जाओ अब जाओ. ह्याला म्हटलं की शिवा तू एक काम कर, तू पोरांसोबत तिकडे वर थांब, मी इकडेच थांबतो. आणि मी एक चेअर घेतली तिकडे बाजूने आणि त्या हिच्या प्रोजेक्टच्या समोर चेअर टाकून बसलो मी की आता बघेल तेव्हा मी फुल ऑन वेळा आलो होतो मी. तर लव ॲट फर्स्ट साईट. आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत मी तिथेच बसलो. मी माझ्या इकडे तिकडे जाऊन यायचो. आणि मग ही एक 2-3 तासानंतर हिला कळलं की मी बसून बघतोय. मग ही अशी बघायची, परत असं करायची. ती प्लेअर होता असा एक मोठा, तो असतो ना भीम शाळेचा, तर ती अशी बघायची, परत असं व्हायचे, अशी बघायची. आणि मग ती लुकाछुपी चालू झाली आमची. आणि मला कुठेतरी कळलं की ओके नहीं मैं इसलिए देख रही थी कि आप देख रहे हो कि नहीं. हाँ. आणि मला वाटलं सिग्नल आहे आ रहा है सामने से भी. मी दिवसभर तिथे बसून. आणि मग शाळेतले शिक्षक आले आमचे 5:30 वाजता कार्यक्रमाला आणि मी तिथेच बसून. मग पाटील सर येऊन विचारत आहेत, माझ्या टपली मारलं त्यांनी आधी. अरे सर, अरे तुला तर 12:30 वाजता जायचं होतं ना, भांडत होतास ना, आणि इथे बघून कुठे बघतोयस, इथे बसून कुठे बघतोयस तू. अरे नाही सर, मी इथे आपल्या पोरांना सोडायचं ना त्याच्यासाठी. हां कळतंय आम्हाला कोणाला सोडायचं आहे तुला. आणि मग ते सगळे कार्यक्रम सुरू झाला. माझ्या शाळेमधल्या, माझ्या कॉलेजमधले पण मित्र तिथे होते, वेगवेगळ्या शाळेतले प्रोजेक्ट घेऊन आलेले, जसं ही आली होती तसं सगळे. तर मग तिथे काही माझे मित्र पण होते, काही मैत्रिणी पण. माझी एक क्लोज फ्रेंड होती, आता तिचं नाव नाही घेऊ शकत मी इथे. तर मग ती बाजूला येऊन बसली आणि तिला कळलं, कारण ती माझ्यावर प्रेम करायची. असं फ्रेंडशिपचं बॉन्ड होतं. हां ओ तुमको पता. तर हां तर ती आणि ती माझ्यावर प्रेम करायची, पण माझा तसं काही इंटरेस्ट नव्हता. मग ते असाइनमेंट वगैरे कंप्लीट करायचे, त्यामुळे माझी ती अशी मैत्रीण होती, यार ही कंप्लीट करून दे, ते कंप्लीट करून दे. आणि मग ती माझ्या बाजूला येऊन बसली. तिला कळलं की हा दिवसभर ह्या पोरीला ताडतोय. ती बोलली इसको क्या सोनं लगाय, तिला काय सोनं लागले काय, सकाळपासून बघतोयस. आणि माझ्या तोंडातनं शब्द असे बाहेर पडले की हिने जर आत्ता जर होकार दिला ना, तर हे स्टेज आहे ना इथे लग्न करेन, आई शपथ. आईला वा. तोंडातनं ते शब्द असतं ना, सरस्वती बसते. आणि मग हिला कळलं की मी कुठल्या तरी पोरीशी बघतोय. आणि मग प्रोजेक्टला ती माझ्या पुढच्या चेअरवर येऊन बसली अशी, आणि माझी मागे बघत होती. हां देख रही थी तू. तर अरे बघत होती. तर मग माझ्या मित्रांनी मला सांगितलं, मी बोललो की कैसी आहे रे, सब लोक अरे मस्त रे, मस्त छान आहे. मग ते मी बोललो की, ते बोलले तुला भाव नाही देणार, नको ट्राय करू. मी म्हटलं अरे देईल भाव,
ते बोलले की चॅलेंज, मग एका मित्राने मला चॅलेंज लावलं. मी म्हटलं की थांब नंबर घेतो मी जाऊन. आणि मी हिच्या बाजूला येऊन बसलो आणि हिला म्हटलं की मग हिला बोलायला लागलो की मैं टीचर हूँ, तोडगी मुडगी हिंदी माझी. हाँ, आणि मैं पहले परमानेंट. मुझे कैसे लगा कि ये गुजराती है, फेस वाइज इनका जो स्ट्रक्चर था ना, और तब के समय आज से 10-12 साल पहले तो पूरा फेस पूरा बहुत इनोसेंट था, तो मुझे लगा ये गुजराती हैं. चब्बी होता थोडासा फेस. हाँ, हां, हाँ. आणि केस थोडे असे पडायचे, त्यामुळे तिला असं वाटलं की मी गुजराती आहे. हाँ, ऐसा हुआ था. आणि मग हिला इम्प्रेस केलं मी बोलून की अरे आपने प्रोजेक्ट बहुत अच्छा बनाया है, आप बहुत स्मार्ट हो. मग त्या प्रोजेक्टबद्दल बोलायला काय बोलणार ना हिला आपण. मग प्रोजेक्टबद्दल सांगायला लागलो आणि तिला असं वाटलं की नाही हा जेन्युइन तारीफ करतो आपली, प्रोजेक्टबद्दल बोलतो. कारण तेव्हा वाटलं होतं जेन्युइन. हाँ, मुझे ऐसे ही लग रहा था, पर आप ऐसे नहीं कर रहे. नाही ऐसा ही कर रहा था. अच्छा. तर आणि मग जेन्युइनली तारीफ करत होतो मी. आणि मग एक पॉइंटला मी म्हटलं की आता कल तो मैं नहीं रहूँगा क्योंकि मेरा तो प्रोजेक्ट है नहीं, और फिर आपका तो नंबर फर्स्ट आएगा, 100% आएगा, लिख के ले लो. तर ती बोली नहीं मैं तो फर्स्ट बार आई हूँ, पहली बार आई हूँ, पता नहीं मुझे नंबर मिलेगा नहीं मिलेगा, तो जस्ट कॉलेज पास आउट हूँ मैं. नहीं आपको तो 100% मिलेगा. हाँ, ये कॉन्फिडेंस दिखाया था हां, आपने, मैंने. right. आणि तिला आलं होतं नंबर, First तिने आहे. फर्स्ट प्राइज काढला तिने, आणि ते आजही ट्रॉफी घरी आहे आमच्या. तर तिने फर्स्ट, मी बोललो की नहीं 100% आपका आएगा. तर मग ती बोलली अच्छा आएगा तो आपको कॉन्फिडेंस है. मैं बोला हाँ. तर मैं बोललो की अगर आ गया तो आप मुझको ट्रीट दोगी. तर ती बोली हाँ ठीक है, अगर मेरा आ गया तो मैं आपको ट्रीट दूंगी. तर मैं बोललो की आप फिर ट्रीट देने के लिए नंबर भी तो चाहिए, तो आप नंबर तो दो. टिपिकल, एकदम टिपिकल फ्लर्टिंग. हाँ बोला टिपिकल. हाँ, मग तिने नंबर, ती बोलली ओके ठीक आहे. हिला कळतच नव्हतं की मी नंबर हाँ, कशासाठी मुझे नहीं घेतोय. समझ में आया कि क्यों ले रहे हैं. मुझे लगा शायद सच में जो Concern बोल रहे हैं वही होगा. सही हाँ, है. हाँ, मैं बोला की फोन करके आपको बताऊंगा आपका नंबर आएगा तो. तर मग ती नंबर द्यायला तयार झाली. माझ्याकडे तो सॅमसंग कॉर्बीचा फोन होता, एक टच स्क्रीन नवीन फोन घेतला होता मी मस्त. आणि तो चालेच ना नंबर घेताना. मग ती सांगते 989, रुको. अरे यार 989, रुको 2 मिनिट. आणि मला घाम फुटायला लागला था, तो फोनच चाले ना. मी म्हटलं एक काम मेरा वो. मग तिला कळलं याचा टच स्क्रीन नाही चालत आहे. तर तिला म्हटलं एक काम करो, मेरा फ़ोन नहीं चल रहा है, आपके फ़ोन से मिस कॉल दे देना मुझे. तिने तो फोन दिला मला, फोन नंबर दिला, आणि तिथून आमची सुरुवात झाली असं. और उसके बाद सेकंड डे मेरा फर्स्ट प्राइज़ आया और मुझे स्टेज पे जाना था, प्राइज़ घ्यायला जायचं होतं. आणि हे माझ्या बगलला हा, मी बसले 3 होते दिवस तिकडे मुक्काम टाकून आणि होतो. त्याने माझं नाम स्टेजवर अनाऊन्स केलं की तुमचा फर्स्ट प्राइज़ आहे. मी उठायला गेली, हे मला सांगते पदर चांगलं घे ना, पदर ऐसा मतलब अच्छे से ढक के लो ना, ऐसे क्यों जा रही हो, और तुमको जाने की क्या ज़रूरत है, बच्चों को जाने दो ना. मैंने बोला इनको क्या प्रॉब्लम हो रही है, मैं कैसे भी पदर ले लूँ और मैं खुद जाऊँ ना जाऊँ. मतलब मैं सोची अजीब बात है. तो फिर मैं पता नहीं क्यों पर मैं बैठ गई. मैं बोली हाँ ठीक है, बच्चे ही जाके ले लेते हैं. ऐसा हुआ. आणि ती गेली नाही, पण ती ऐकली माझं आणि मी तिथेच इम्प्रेस. मग अजून नंतर एकदा. हा, मग तिने तब से मला आज तक सुनी रही हूँ. हाँ, नाही हा ये बात है. ऐकते आणि तिचं पण मी ऐकतो. तर मग त्यानंतर तिने मला ट्रीट दिली. मग बोलणं सुरू झालं, फ्रेंडशिप सुरू झाली. आणि मी पहिला कॉल जो त्याच्यानंतर रात्री मी एक काय केलं माहिती आहे का, 10:30 वाजले, नंबर तर दिला होता. मग घरी गेल्यानंतर मी रूमवर गेलो होतो माझ्या भांडूपला, तिथे मित्रांसोबत जेवलो वगैरे. आता बेचैनी ना, करायचं का फोन, करायचं का धड. आणि माझ्या घरी अलाउड नव्हता फोन 7 वाजेनंतर. मोबाईल कोणीही मोबाईल रिसीव्ह करू शकत नाही. आणि मला असं वाटत होतं की नंबर घेतला आहे एका मुलगाने, फोन तर येणार, आणि माझ्या नजर फक्त त्या मोबाईलवर होतं. रिंग वाजलं तर पापाला कळलं तर, रिंग वाजलं तर पापाला कळलं तर, आणि आला फोन 10 वाजता. मी 10 वाजता फोन असं घाबरत केलं, बघू काय खावत, शिव्याच घालेल ना. फोन केला, हॅलो मैं बोल रहा हूँ. ते बोलते मैं कौन बोल रहे हो. मैं कौन, अरे नहीं वो मिला था ना अभी आपको. मैं बोल रहा. ते बोलते और की दूसरा नहीं. सेंटेंस, तो फिर मैं बोला कि हाँ बोलो. आता काय बोलायचं, हिचा एकदम सूरत चेंज ना. मैं एकदम स्लो बोल रही थी कि पापा को आवाज ना आए, इसलिए एकदम स्लो किचन में जाके हाँ बोलो. तर माझं असं झालं, आईच्या गावात आता शिव्या तर घालणार ना पुढचा सेंटेन्स. म्हटलं की खाना खाई, ये सेकंड जेवली? सेंटेन्स था. कट फोन. मला खाल्ली माती यार. जाऊ दे, मग जाऊन झोपलो मी. आणि मग दुसऱ्या दिवशी परत शाळेतनं मी पोरांना घेऊन सकाळी, सर आम्ही जातोय.
तू नाही जायचं. त्यांना कळलं ना, सकाळ तिकडे काल 7:30 त्याच शाळेत होता, एका बसला होता चेअर टाकून, खबर गेली होती तिकडे प्रिन्सिपलपर्यंत. तू नाही जायचं, शिवा तू पण नाही जायचं, ज्यांचा प्रोजेक्ट आहे ते जातील, चला गप वर्गावर चला. नाही सर आम्ही जातो ना घेऊन. नाही सांगितलं ना, काल तर तू जास्त भांडत होता जायचं नाही म्हणून, आणि आज सांगतोय जायचंय. मला जाऊच देईनात. मग मी वर्गावर जाता जाता हिला फोन केला सकाळी, हॅलो. तर ती बोलले हॅलो, हाँ हाँ सुनो मेरे को ना थोड़ा सा लेट होगा. तो ये मेरे को क्यों बता रहा है तो लेट होगा, तो हाँ नहीं है मेरे को क्या लेना देना. नहीं मैं थोड़ा सा लेट होगा, चलेगा ना. मैंने फिर से कट कर दिया, कट कर दी फोन. मी त्याला म्हटलं अरे हिने फोन का कट करते, ही काही बोलतच नाही पुढे. मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशीला प्राईज मिळालं. मग मी शनिवार होता, 10:30 वाजता शाळा सुटली. मी शाळेत गेलो. मग काय, मग तिथे बसलो, मग बोलत होतो, मग गप्पा टप्पा बाकीच्या. फ्लर्टिंग म्हणजे असं नाही की तुम बहुत अच्छी दिख रही हो, मेरे को ऐसा आहे वैसा आहे, असं काही कधी केलं नाही मी. सो मग नंतर एक 2-3 महिन्यानंतर तिला कळलं की असं इंटेन्शन वेगळं आहे. आणि तिने मला एके दिवशी फोन करून सांगितलं की एक काम करो, ये जो तुम कर रहे हो ये सही नहीं है, और मैं ऐसी लड़की नहीं हूँ. 7 बजे का 6:50 को मैं वहाँ पहुँचती थी सिग्नल के पास. 6:50 तक ये भांडुप से आकर वहाँ पे खड़े रहते थे और बस ऐसे ही देखते रहना. मैं सोचती थी अरे ये लड़का इतनी सुबह सुबह आकर के वहाँ पर खड़ा. शाळेजवळ आई ग. म्हणजे सकाळी मी 4 वाजता उठायचो, फक्त ही पास व्हायची आणि मी ती थांबून बघायचो 4-5 महिने. हां, तर मग हिला कळलं. मग तिने फोनवर आमचं बोलणं नाही व्हायचं, कारण हां तर थोडासा. तर माझं असं व्हायचं यार आपण आता हिला भेटायला कसं बोलवायचं, तर ही येणार नाही भेटायला. तर मग सकाळी जायचो आणि तिथे सिग्नल आहे, त्या सिग्नलच्या बाजूला जाऊन तिथे थांबायचो मी, की ही पास व्हायची, आणि फक्त बघायचो मी आणि निघून जायचो. एक दिवस हिला कळलं की हा रोज येऊन थांबतो इकडे. सगळं ओळखीचे असायचे तिकडे, आणि मी असं पण बघायचं नाही. बघितली तर पापाला कळेल, कुणाला बघत होती काय, ते एवढे भीती होते ना अजूनपर्यंत. मतलब पापाची ती भीती माझ्या मनात असते. डेंजर जागी हात टाकला होता मी. खूपच डेअरिंग केली तू. लंच स्पेशल प्लॅन आहे हा आजचा, तर बघूया आम्ही तुमच्यासाठी काहीतरी प्लॅन केलंय. बरं तुला येतं मराठी जेवण बनवता? हा येते ना. मी पुरणपोळी पण करते कधी कधी घरी, आणि ते भाकरी करायला शिकली मी आता नवीन. भाकरी येत नव्हता. हा, माझ्या सासूने शिकवलं मला, आता येते छान. आत्ता ती घरी गेली होती दिवाळीमध्ये, आणि दिवाळीमध्ये पुरणपोळी म्हणलीस. येस 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 पुरणपोळी पण आम्ही सुद्धा कोकण कट्टामध्ये बेत केलाय तुमच्यासाठी. आणि अरे सेम बनवते ही पुरणपोळी. मी सेम बनवते तसंच. खूप छान हा, एकदम मराठी ट्रेडिशनल. ही भाकरी आहे आणि तिळाला खूप महत्त्व असतं मकर संक्रांतीमध्ये. या भाकरीवर आपण तीळ टाकले, आणि उसळ आहे कोकण आणि काजूची मिसळ, गो हँड इन हँड. सो काजूची मिसळ आहे इकडे, आणि वालाचं बिरडा आहे. कपिली काय काय छान बनवते मराठमोळे पदार्थ? भरल्या वांग्याची भाजी ही खूप छान बनवते, आणि कारण मला भरल्या वांग्याची भाजी आवडते. ह्यांना खूप आवडते, आणि पिठलं करते ते पण कधी कधी शिकली असेल सगळं? हां. कोणी शिकवलं? यांना छान जेवायचं खूप सवय आहे, आणि एक जेवण दुसऱ्या दिवशी झाला तर सांगतं खूप बोर झालो आता मी, काही नवीन कर. हां, तर कितीही वेळ काढून मी यांच्यासाठी यूट्यूबवर जाऊन लोकांना विचारून जे मला जमलं ते मी बनवून देते त्यांना. ओके, सो सुरुवात करूया आपण पुरणपोळीपासून ना. नाही ते रोजचा तिचा तो आरोप आहे ना की रोज बोर होतो. ॲक्च्युली ना मी वर्षाचे 10 महिने डाएट करत असतो. हो, ठरलेलं डाएट. आणि ते कधीतरी 2 महिने ऑफ असतात ना, तेव्हा मला असतं यार आता आपण डाएटचं पण बनवते. हो रे, माझं सगळं डाएटचं करतो. ओके, घ्या पुरणपोळीने सुरुवात करा. भाकरी ही येते ना हिला बनवता? आज ही भाकरी पण ट्राय कर. पाहुणी आहे, कपिलला मी खूपदा भेटली आहे. हो आज बघ. वाव, खूप छान. गोल तरी झाली माझी तर. नाही, नकाशे होते. पण ती फुलके माहीत असतात ना आपल्याकडे, कमाल फुलके बनवते ती. अशा मोठ्या भाकरी नाही आहेत, पण फुलके खूप गोड छान बनवते. घे तू. प्रेम आहे रे हे तुझं, जे कौतुक करायला लावतं तुला. मी ट्राय वालाच बिरडा पण ट्राय करा. ती आता ऑलमोस्ट महाराष्ट्रीयन झाली आहे.
हां हो, सगळे महाराष्ट्रीयन सगळे फेस्टिवल. आता ह्या वर्षी तर तिने वट सावित्री पण केले तिने. आणि ती करवा चौथ करते आणि यावर हरितालिका पण करते मी. ओ किती छान बोलली, हरितालिका. ओके, तो उपवास पण करते. हो. तूप आणि पुरणपोळी हे काय Yes, yes, एकदम yes, भारी कॉम्बिनेशन आहे. वाव, भरभरून तूप टाकलेलं आहे पुरणपोळी. हो, ओके, सो साजूक तूप आणि साजूक पुरणपोळी. वाह. रेणुका, कपिलनी तर हा सगळा स्ट्रगल मला सांगितला, किंवा त्याने किती प्रयत्न केले तुला पटवायचे हे मला कळलं. मला सांग, तुला किती वेळ लागला हो बोलायला? घाबरत होतीस तू, मला माहीत कळलं, पण तुला किती वेळ लागला? मला वाटलं की मला 6 किंवा 1 वर्ष लागला. 1 वर्ष कळायला लागला की काय इंटेन्शन आहे यांचं. पहिलं असं मित्रसारखं होतं आम्ही, फक्त बोलायचा आणि ते सगळं शेअर करायचं. ते पण कधी भेटायला तर खूप भीती वाटायचा मला, कारण पापाची खूप भीती होती. अंधेरीपर्यंत लोक पसरले होते पापाचे, कुठे भेटायचा असं आमच्या भीती होते. आणि नंतर थँक्यू फोनवर थोडा लपून ते क्या बोलते हैं पांघरूण, त्याच्या आतमधून बोलायचं फोनवर. तिच्या आईला कळायचं पण मी बिंदास, मी हॉस्टेलवर असायचो. माझ्या बाजूला 4 ओंडकी असायची पोरं. मी म्हणायचं मी इकडे बाजूला जाऊन बसायचो. पण लग्नाचा निर्णय हा बिलकुल सोपा नसतो. घरी इतकं स्ट्रिक्ट वातावरण असताना हा निर्णय घेणं, स्वतः काय विचार केला होतास तेव्हा? एक सांगू, एक एक्स्ट्रीम मतलब हाय लेवलचा ट्रस्ट होता यांच्यावर. मला असं वाटलं की मी कुठेही खुश राहू शकत नाही. मला फक्त 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 कपिलच हवा होता असं. आणि एक वेड्यासारखं झालं असताना होता ना, तसं माझ्या झालं होतं. फोन नाही आला तर बघायचा, फोन आला नाही. कधी दिसलं नाही तर मला असं होतं आज मी त्यांना बघितलं नाही, असं मला खूप वाटायचं. आणि नंतर वाटलं की बघू. आणि पापा आणि माझ्या अम्मा, त्यांना मी मम्मीला अम्मा सांगते, अम्माचा प्रेम खूप होता माझ्यावर. मला असं वाटलं एक ना एक दिवस तर सगळं चांगलं होईल. आणि जर अम्मा असली ना माझ्या आयुष्यात तर चांगलं झालं असता. पण पापाला समजवण्यासाठी कोणी नाही ना. आणि जे कोणी त्यांच्या आजूबाजूला आहेत ना, ते त्यांना सगळं वाईट स्टोरी सांगतात लव्ह मॅरेजबद्दल. म्हणून त्यांना असं वाटतं नाही, लव्ह मॅरेज चांगली नाही. एक कॉन्सेप्ट है लोगों के मन में, लेकिन एक्चुअली वो ट्रू नहीं है. हाँ, कारण बाकी किसी भी कास्ट में, किसी भी कल्चर में अगर इंसान दिल से अच्छा नहीं है तो वो जो है हरेस करेगा. लेकिन अगर कल्चर मैटर रखता ही नहीं है, इंसान कैसा है ना वो मैटर रखता. तर हे माणुसकी छान आहे त्यांच्यामध्ये आणि केअरिंग खूप आहेत. मी जेवढी नाही तेवढे हे आहेत केअरिंग. हां, सकाळी मी 7:30ला जाते आणि मी टिफिन बॅगमध्ये ठेवलं की नाही, माझे बॉटल आहेत काही नाही, ते सगळं काळजी घेतात माझं. जर कधी मी विसरलं टिफिन घ्यायला तर माझ्या साडेत ते पोहा करून पाठवतात मला, स्वतः पाठवतात. हां, जेव्हा माझं शूट नसेल किंवा मी घरी असेल आणि कधी कधी आणि गेटवर आलं की पिऊन सांगतात, अरे तुमच्या आपका तो ब्रेकफास्ट आ गया है. बोली कहाँ से? अरे देके गए आप तो स्पेशल हो. मैं बोली कपिल भाई, आता हे सगळं छान चालू आहे, गेली 6 वर्ष. मला जरा पुन्हा मागे जाऊन मी तुला विचारेल, गावी लग्न केलं तुम्ही दोघांनी, लग्नाची ती मुवमेंट कशी होती? कारण खूप स्ट्रगल होता लग्नाच्या आधीच, घरच्यांना कन्व्हिन्स करणं, तो नकार एक्सेप्ट करणं, प्रूफ करणं, बरंच काय काय होतं. मला सांग, लग्नाची ती मुवमेंट की फायनली आपलं लग्न होतंय, ती कशी होती? म्हणजे लग्न ठरलं, आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि मग दोघं एकत्र आम्ही ट्रेनमध्ये जात होतो, ते सांगितलं तिकडनं. आणि मग ही आपल्या गावाकडे कसं असतं की इनकी ताई का घर मेरा मायका बनाया गया. और इनके कुछ फ्रेंड्स थे जो मेरे मामा चाचा बनाए गए जो मेरा कन्यादान कर सके. तो पूरे एक बोलते हैं ना, एक फिल्मी ड्रामा था, एक दूसरी फॅमिली बनी. माझ्या ताईने सगळं, माझ्या ताईने खूप सपोर्ट केलं. माझ्या फॅमिली, आता मी कधीच बोललो नाही की ताई भाऊजी माझे, त्यांच्यामुळे आमचं लग्न झालं. माझी ताई नसती तर, माझ्या सख्या बहिणीमुळे, माझ्या मोठ्या बहिणीमुळे. तर ती नसती तर मे बी लग्न नसतं झालं. म्हणजे तिने जर वडिलांना सांगितलं नसतं तर. मग आम्ही मुंबईवरनं तिच्या घरी गेलो. मग ही तिच्या घरी राहिली. म्हणजे आपलं 2 कुटुंबामध्ये जे देवाणघेवाण लग्नाच्या बाबतीत जे होतं ना, हळद वगैरे हे सगळी, मग माझी उष्टी हळद तिच्या तिकडे गेली, सगळ्या त्या रिच्युअल्स ज्या आहेत
त्या माझ्या ताईने मग हिच्या घरचे, म्हणजे ही ताईच्या घरची झाली, मग तिचे सासू सासरे, हिचे आईवडील झाले. कन्यादान कोणी केलं? हां, तिचे सासू सासऱ्यांनी केलं, ताईच्या. तर त्यांनी ते तिच्याकडचे झाले आणि मग मी इकडनं आणि त्या 2 फॅमिलीज मिळून मग तसं. आणि ही ज्यावेळेस येत होती ना लग्न करून, मी असं मी असं ह्याच्या स्लॅबवर थांबलो होतो आणि आमच्याकडे नवरीला देवाच्या पाया पडून आमच्याकडे ते सगळ्या मरई आणि ह्याच्या सगळ्या करणं ती घरात येते मग लग्न झाल्यानंतर आणि ओलांडच्या आधी. तर मी हिच्याकडे बघत होतो की ही येते घरात माझ्या, म्हणजे मला लिटरली असं फील होत होतं की एक लक्ष्मी येते आपल्या घरात. आणि मी कुणालाच दाखवलं नाही, पण मी रडत होतो. मला कळत नव्हतं तर इथे सगळे बघणार, तर मी गच्चीवर थोड्या वेळासाठी गेलो बाथरूमसाठी म्हणून आणि तिथे पूर्ण मोकळा झालो की फायनली लग्न झालं. आणि फायनली घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं असतं ना, आता एक तर झालं, दोन्ही जर फॅमिलीज अगेन्स्ट असत्या ना तर खूप कठीण झालं असतं, खूप कठीण झालं असतं. सो ती एक मोमेंट होती आणि ते खूप छान लग्न माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळे, माझ्या आईवडिलांचा सपोर्ट, माझ्या छोट्या भावाचा सपोर्ट. त्याने तर त्याला कपडे वगैरे चांगले घ्यायचे होते लग्नामध्ये, तो त्यांनी एवढे अरेंजमेंटच्या नादामध्ये एवढा लागला की तो फक्त शेरवानी वरची आणि खाली त्यांनी त्याला घेताच आलं नाही, तो एवढा बिझी झाला. वर त्यांनी शेरवानी चांगली घेतलेली. तो विजयने खूप कष्ट घेतले, माझ्या ताईने खूप कष्ट घेतले आणि सगळ्यात मोठं म्हणजे आई वडील माझे. त्यांचा आभार मानल्याशिवाय तर मी पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी जन्म दिला आणि मला जसं स्वीकारलं तसं हिला स्वीकारलं. माझ्या आईची आजही फेवरेट ही आहे. मला फोन नाही येत माझ्या घरच्यांचा, हिला फोन येतो, कुठे येतो. यांच्याशी बोलून झाल्यानंतर मला ते लपून विचारते, बरोबर राहतो ना तुझ्यासोबत, काही बोलत नाही ना, ओरडत नाही ना? नाही आई, काही नाही बोलते. माझ्या आईची आई आहे, तर कोविडमध्ये घरी गेलो होतो, हिची लहान लेकरासारखी काळजी घेत होती. माझे मामा मामी सगळे हिला फोन करतात. मला मामाचा आजपर्यंत फोन नाही आलाय, पण हिच्या फोनवर फोन येतो. आणि ज्यावेळी यांच्या सिरियल चालू होता तेव्हा नानीचा फोन यायचा, यांची नानी ना, यांची नानीचा फोन यायचा, तू पण शूटिंगला जायचा, त्याच्यासोबत जायचा, तिथे खूप मुली आहेत, मुलांचा काही भरोसा राहत नाही. तू खूप साधी भोळी आहे, तिकडे ती आहे ना, ती तिच्यावर मला जरा पण विश्वास नाही. ती आली आमच्या गावाकडे तर आमच्या काय होणार असं मला सांगायचं. आणि घरी आल्यावर मी ह्यांना असं संसारच्या नजराने बघायचं. माझ्या घरच्याच माझ्या अगेन्स्ट आहेत आता तर फुल ऑन फेवर. दिवाळीपासून तर बाबा, मग माझ्या आईला माहिती आहे की एक मुलगी त्याच्या मुलासाठी अख्खा दिवस घर सोडून आले आणि अख्खा दिवस उपाशी राहते. करवा चौथचा उपास सोपा नाही आहे. आणि मी प्रत्येक करवा चौथला शूटिंगला असतो. ह्यावेळेस मी शूटिंगला सुट्टी घेतली, तरी सुखवाल्यांनी माझं शूट लावलंच. ह्या वर्षी आत्ता झालं तर त्यांना सांगितलं बाबा मी 11च्या पुढे थांबणार नाही. मग त्याच्यानंतर मी 11 वाजेपर्यंत शूट केलं आणि घरी आलो. आणि हा पहिला करवा चौथ होता, हिच्यासाठी मी पण उपवास ठेवला. मला ह्याच्यानंतर आपण दोघांनी पण करूया एकमेकांसाठी. इन्होंने भी पहला करवा चौथ रखा था मेरे लिए. हां रेणुका, पण अप्स अँड डाऊन्स येत असतात आयुष्यामध्ये. ॲक्टिंग ही अशी फील्ड आहे ना, एकदम अनस्टेबल आहे. म्हणजे आज काम आहे नाही असं होऊ शकतं. पेशन्स, जसं मी मगाशी म्हणाले, पेशन्स खूप महत्त्वाचं आहे या सगळ्यात. आहे. आणि ड्रीम आहे ना ॲक्टिंगचं, ते अचीव होईपर्यंत कुठला कलाकार शांत नाही बसू शकत. राईट? मला सांग, ती सिच्युएशन तुम्ही दोघांनी कशी हँडल केली? कारण सुरुवातीला जेव्हा त्याने कामसुद्धा केलं, 25 लाख लोन फेडायला, त्याच्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं त्याला मिळालं. सो तो जो फेज होता तो कसा हँडल केला? यांना असं वाटायचं ॲक्टिंग शिवाय मी काहीच करू शकत नाही आयुष्यात. तर मला असं वाटलं की सपोर्ट केलंच पाहिजे ना. आता काय त्यांना जागताना झोपताना फक्त ते कोणताही स्क्रिप्ट आला ना त्यांच्याकडे, ते डायलॉग बाथरूममध्ये पण कोणाशी बोलत आहे ते मला कळत नाही. ते किचनमध्ये गेले की तिथे पण कोणाशी किसी बात कर रहे हो आप? कुछ नहीं, अपने से. मतलब कंटिन्यू ते फक्त आपल्यावर काम करतात. आणि मला असं वाटतं की ॲक्टिंगची फील्ड आहे, मला माहीत आहे सगळ्याकडे की कधी काम असेल तर 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, पण एकमेकांसाठी आम्ही पिलर सारखंच आहेत. आज मी आहे त्यांच्यासाठी, कधी ते माझ्यासाठी राहणार आहेत, आणि असंच आमचं आयुष्य निघणार. वाव, कबील. आत्ता मी
एक शो आला होता, आता मी सुख केलं आणि आपल्याला असताना आता एक अचीव झालं आहे, आपण याच्या पुढे जाऊ शकतो, आपलं एज आहे, आपण आपलं 31 वर्ष वय आहे आता. मला सुख मिळालं तेव्हा 27 आणि आता 32. तर आपलं एक असतो ना तो मेन रोल करण्याचा, आणि मला रोल येत होते, मग ऑफर होत होते आणि सम हाऊ ते क्लिकच नव्हते होत. मी त्यासाठी पोस्ट पण टाकले, मग मला कळत नव्हतं काय होतं. आणि मग परत स्टारवरच एक सिरियल आली, त्याच्यामध्ये मला परत असाच काइंड ऑफ रोल विचारला गेला मल्हारसारखा. मला करायचं नव्हतं, पण पैसे खूप चांगले मिळत होते. आणि मी हिला सांगितलं की देखो पैसा है बहुत है, करू क्या? तर तिने सांगितलं की नहीं मत करो, अगर आप रुक रहे हो किसी चीज़ के लिए तो आप रुको, पैसे के लिए मत करना काम. आणि म्हणून जिम में इतना हार्ड वर्क कर रहे हैं एक लीड रोल के लिए, तो आज आपने इतने साल मतलब 3 साल तो आपने भाई का रोल किया, साइड रोल, फिर से आप उसी पे जाओगे तो जो आपका सपना है वो कैसे पूरा हो? कुछ पैसों के लिए तो रहने दो. आपने अगर सोचा है कि मुझे लीड ही करना है तो आप उसके लिए ट्राई करो. आज नहीं तो कल मिलेगा, ये सोचकर मैंने बोला रहने दो, नहीं करना है. अच्छा रोल था वो भी उनको, मोठी चांगली सिरियल चालली ती. पण तेच सांगतो मी, जर तिथे मला आपलं होतं ना डायसी सिच्युएशन होते, यार कधी मिळेल का नाही, मग आपण खरंच थांबायचं का? कारण आपल्या आजूबाजूचे लोक सांगतात अरे थांबू नको, मिळेल ते काम घे, कारण बरोबर आहे, हां EMI आहे. आणि बरं कामाचं असं आहे की तू दिसत राहणं खूप गरजेचं आहे. मग हे एक प्रेशर असतं डोक्यावर, आणि तेवढ्यात काम सोडणं. आणि मी 2 दिवस झोपलो नाही. मी हिला सांगितलं की क्या करू यार, करू क्या? बोलले नहीं रुको, पेशेंस रखो, अगर नहीं मिला 1-1.5 साल तो ये तो आने ही वाले हैं ना, अभी तो आपका नाम इतना हो गया आपको मिल जाएगा, और ऐसा है तो रुक जाओ अभी. मग ते हिच्यामुळे मी थांबलो आहे. आता मे बी आतापर्यंत परत दुसरी कुठली तरी सिरियल, आता मी जय जय शनिदेव केलं, त्याच्यामध्ये लीड रोल होतो. मला शनिदेवाचा रोल पण ऑफर झाला होता. ज्यावेळेस मला मी हिला स्टोरी सांगितली घरी, आणि अख्खी स्टोरी राजा विक्रमादित्यवर होती. नाव जय जय शनिदेव होतं, सोनी मराठीचं. आपलं भेट नाही झाली मे बी, पण अख्खी सिरियल माझ्यावर होती. मग तिने सांगितली आप एक बोलो उनको की आप राजा का रोल करो, वो वाला उसके ऊपर कहानी है. पण सम हाऊ ते चॅनल शो नाही वर्क झाला. मे बी प्रत्येक शो आता हिट नाही होत. एका नशिबाने पहिलाच शो इतका हिट झाला, तो दूसरा मैं मतलब ठीक है वो हो जाता है. हम लोग जैसे छोटे होते हैं तो फेरी की बहुत सारी कहानियाँ सुनते हैं. तो जब मैं फेरी की कहानियाँ सुनती थी ना, तो जब मेरा इमेजिनेशन होता था कि जो मेरा हस्बैंड होगा घोड़े पे बैठ के राजा की तरह आएगा. तो जब मैंने इनको विक्रमादित्य में देखा था, तो इन्होंने मुझे जब वो पिक भेजा अपना पूरा गेटअप के साथ, तो मैंने बोला एक्चुअली ऐसा ही मेरा ड्रीम था, आप ऐसे ही दिख रहे हो. हिच्या बहिणीने मला कॉल केला पहिल्यांदा तेव्हा, आणि ती बोलली की तिने एपिसोड्स बघितले काही, त्यांना मराठी कळत नाही, पण जय जय शनिदेवचे एपिसोड बघितले. आणि तिने सांगितले मैं तो आपकी फॅन हो गई हूँ, हिच्या घरच्यांनी. आणि तो रोल हिच्या घरच्यांना खूप जास्त आवडला. सभी देखते थे. हाँ, वो जय जय शनिदेव देखते थे क्योंकि वो एक राजा का गेटअप था ना. और हिची बहीण आहे उज्जैनवरनं, इंदोर, आणि तो उज्जैनचाच राजा विक्रमादित्य होता. आणि त्याच्यावरची सगळी कहाणी होती. तर त्यांना इंटरेस्ट होता की ये अच्छा जा रहा है. पण तुम्ही दोघांनी एकमेकांची तर इतकी तारीफ केली आहे, तर थोडासा ट्रिकी प्रश्न विचारते एक काहीतरी. ते म्हणजे स्वभावातले आवडते गुण किंवा व्यक्ती कशी, हे तर मला कळलं. आता मला सांगा, तुम्ही एकमेकांबद्दलचं उत्तर द्यायचं आहे. एक म्हणजे नेचरमधला स्वभावातला एक गुण जो अजिबात आवडत नाही आणि तो बदलायलाच पाहिजे, कपिलने आणि रेणुकाने, तर तो कोणता? पहले मैं बोलूं? हाँ, कपिल बद्दल. किती एक्साइटेड आहे ती बघ याचं उत्तर. मैं बोलती हूँ ना, इनके अंदर इतना गुस्सा है ना, अगर ये गुस्सा हुए तो उनके सामने खड़े रह पाना किसी के लिए भी बहुत मुश्किल काम है. लेकिन अभी ये धीरे धीरे शांत हो गए हैं, क्योंकि जैसे ही गुस्सा करते हैं ना, मैं सीधा किचन में भागती हूँ. फिर इनको बोलना होता है अपना, तो मेरे पीछे किचन में आते हैं. फिर मैं वॉशरूम का दरवाज़ा बंद करती हूँ, मुझे नहीं सुनना है, लेकिन फिर भी ये बोलते हैं. और 2 मिनट, सिर्फ 2 मिनट अगर मैं चुप रहूँगी तो 2 मिनट के अंदर एकदम कूल होके बोलेंगे कि चलो कहीं बाहर जाके आते हैं. तो मैं सोचती हूँ अरे, फिर मैं ऐसे बड़े होके अरे अचानक क्या हुआ, इतना सब कुछ बोलने के बाद इंसान इतना कूल कैसे हो सकता है. तो ये इनके अंदर ऐसा नेचर है ना कि इनके गुस्से की वजह से लोग इनको जज कर लेते हैं कि बहुत ज़्यादा गुस्से वाले इंसान है, या इनका नेचर रूड है. लेकिन इनका नेचर अंदर से बहुत सॉफ्ट है. पर 2 मिनट सामने वाला इंसान झेलने वाला चाहिए, तो जो मैं कर पाता, हाँ, वो चेंज करना चाहिए. और प्लस ये इंसान को जल्दी पहचान नहीं पाते हैं. इनका प्रॉब्लम है कि अगर किसी से फ्रेंडशिप किया
हा माझा मित्र आहे, त्याच्यासाठी काही पण करू मी, तुझं ऐकणार नाही. आमच्या दोघांच्या भांडण सुरू होतो त्यावेळी. हां, तसं करायचं नाही, पैसे द्यायचं नाही, तिथे जायचं नाही, सगळं होतं. तरी पण हे माणूस सगळं करतो. कळलं तुला काय बदलायचंय 6 वर्षांनी. आणि नंतर तोंडावर पडते. अभी का बता दो, अभी मैंने चेंज किया है नहीं हाँ, अपने में काफी बदलाव लाए हैं, वो उसका भी क्रेडिट मुझे जाता है. मी तुला इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला काय बोलली, या इंटरव्ह्यू सगळ्यात जास्त कम्फर्टेबल रेणुका असणार आहे. कळलं? रेणुका मी तुला पण बोलली सच में आपके साथ बहुत ज्यादा कंफर्टेबल हो गई हूँ. अरे ॲक्च्युली ना ते रागाचं सांगतो मी तुला की ते ज्यावेळेस तुमचं बालपण म्हणजे कम्फर्ट वातावरणामध्ये जात नाही किंवा तुम्ही खूप कमी वयामध्ये, मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून हॉस्टेलवर आहे. सो तेव्हापासनं ते मी आईवडिलांसोबत कधी जगलोच नाही. मला नाही आठवत की मी आईवडिलांसोबत 1 वर्षभर राहिलो आहे दोघांसोबत. सो लहानपणापासून मी बाहेरच होतो हॉस्टेलवर. मग त्यांनी सुरुवातीला त्यांचं असं पॅशन होतं की ह्याला आपण मोठं करूया वडिलांचं, कारण त्यांचं असं होतं की ह्या माझ्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडपासून ह्याला दूर ठेवूया. बरोबर. की जेवढा हा दूर राहील तेवढा बरा आहे. पण ते येतच, किती दूर राहा. मुंबईमध्ये त्यासाठीच मी मुंबईमध्ये राहण्याचं हे सगळं करण्याचं कारण हेच आहे की मला ते बॅकग्राऊंड आणि ते जीवन नको होतं. बरोबर. तुला सांगू का, मी जर गावी गेलो असतो ना ह्याच्यापेक्षा लाविश जगलो असतो. सगळंच आहे माझ्या घरी, असं कुठलीच गोष्ट नाही की जी नाही आहे. जे आज मी इथे करण्यासाठी धडपडतोय, जर मी माझ्या वडिलांना फोन केला असता तर हे घर माझं कधीच झालं असतं. हां, पण मला ते नव्हतं पाहिजे. पण मी चेंज केलं माझ्या पर्सनॅलिटीमध्ये की नाही, आपल्याला हे सोडायचं आहे, मला हे सोडायचं आहे. मी एक नाटक करत होतो, विदर्भात गेलो होतो. प्रेमानंद गजवी एवढे मोठे रायटर, ज्यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासोबत काम केलं त्यांनी, आणि त्यांचं एक नाटक होतं आणि त्या नाटकामध्ये माझा लीड रोल होता. आणि आम्ही विदर्भामध्ये गेलो होतो. तर आम्ही सगळे असे जेवायला जातो आहे आणि एक टशन असते ना हात धुण्यासाठी, त्या टशनवरनं माझं एका मुलाशी भांडण झालं आणि मारामारी झाली. आणि ते सगळे तिकडे जेवत आहेत, आपला याचा नाटकाचा स्टाफ, आणि मी एका पोराला मारतोय. मग तो उठला, गेला आणि ते 4 गाड्या घेऊन आला. तो लोकल होता, 4-5 गाड्या सगळे, आणि हे सगळे नाटकवाले घाबरले. अरे यांनी काय केलं? आणि मी बोलतो ये ना, ये. मग तो हॉटेलवाला आला मदतीला, बोलतो की अरे ह्याला तू जा मध्ये चल तिकडे. आणि गजवीन बोलले की अरे ह्याला सांभाळा. म्हणजे असा होतो मी. आज एवढा चेंज झालोय मी बिकॉज ऑफ हर. कारण अगर ये मुझे थोड़ा सा आवाज को लाउड किए तो मैं 2 तास रडती हूँ. हाँ, ये 2 तास रडते ती बोलतच नाही मग. आणि मग माझं काय होतं, थोडंसं जर मी आवाज वाढवला त्याच्यानंतर मला 2 दिवस ते भोगावं लागतं मागे. सॉरी अरे सुनो ना प्लीज, अरे मेरे से हो गे. मग एकदा आता असं झालंय, कधी आता परत होतं ना कधीतरी असं मी चिडतो की हा पागल आदमी आहे, म्हणजे काम करते. झालंय तिने ते स्वतःच एक्सेप्ट केलंय. आणि मग बोलते की बडबड आएगा आणि त्याच्यानंतर येते चाय पिओगे, ले लो, डन. मतलब कितनी भी नाराज होती हूँ पर इनकी जरूरत की सारी चीजें टाइम पे रखती हूँ. आप ये खाओ, आप ये पियो. आमच्या दोघांचा एक चहाचा टायमिंग फिक्स आहे, 5:30 वाजता संध्याकाळी. म्हणजे की जेव्हा मी घरी असतो किंवा ती घरी असते, 5:30 वाजता चहाचा टायमिंग फिक्स आहे. मग आता तर आम्ही एवढं ते कम्फर्ट हळू. और जब ज़्यादा ही इनका गुस्सा होता है, चिड़चिड़ापन, तो मैं बोलती मैं जा रही हूँ पापा के घर पे. मग हिचा डायलॉग असतो. आणि नंतर मैं 3-4 साडी बाहेर काढून ते पॅकिंग सुरू करणार. नंतर बघायचं असं मला थांबवायला सांगतो की नाही, गप बसणार की नाही, असं होतं. आणि दारापर्यंत जाऊन दारात जोराने पटकते आणि चपला घालायला पण 10 मिनिट लावते की आता उघडून तर मला थांबणार. 5-10 मिनिटामध्ये मी तुला सांगू जेवढं सॉरी बोललेलो, तर तिला जेवढा वेळ सॉरी बोललोय मी, ते 5-10 मिनिट झाले असे. आता ते प्रत्येक नवरा बायकोचे भांडण होतात, असं कुठे नाही. अर्ध्या रस्त्यामध्ये पण परत येते मी की कोण चहा देणार, कोण जेवण देणार, कोण काय करणार. खूप केअर करते असं. माझ्याकडे अशा हे असं हे बघ, प्रत्येक आता चांगली बाजू आहेच, ती गोड बाजू होती. पण आपण आपल्या माणसासमोरच आपली चांगली बाजू आणि वर्स्ट बाजू पण दिसते. तुमच्या वर्स्ट बाजू सकट तुम्हाला ॲक्सेप्ट करून तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती ही तुमची खरी पार्टनर आहे. चांगल्यासोबत तर सगळेच राहतात, पण जर तुमची ती वर्स्ट बाजू जी आहे ती जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं ना, तर संपलं ना, मग तुम्ही खरे पार्टनर आहात. पण तिने आता सांगितलं की तिला काय बदल एक्सपेक्टेड आहेत तुझ्याकडनं. तू सांग कपिल, तुला
हिच्या स्वभावातला कोणता एक गुण आहे जो बदलायला आवडेल की तिने बदलला तर चालेल असं वाटतंय? अरे यार मी तिला एकदा सॉरी बोललो. हां एकदा सॉरी, आता एकदा मी झालं थोडंसं 2 मिनटं मी पटकन चिडतो आणि शांत होतो. त्याच्यानंतर 2 दिवस लागतात तिला सॉरी, मग हिला नॉर्मल व्हायला. मग आता मी ते हेच आवाज चढवणंच बंद केलं आहे. कोण 2 दिवस हिला झेला? अरे 2 दिवस माफी मागावी लागते, सॉरी सॉरी जाणं दो ना यार जाणं. त्याच्यानंतर ही मला वाटतं थोडंसं वो छोड़ देना चाहिए कि एक बार मैं सॉरी बोल दिया तो थोडासा माफ कर बट देना अगेन चाहिए. ते ॲक्शनला रिॲक्शन आहे ना कपेल ती, है ना? कधी कधी ना मला आता मित्रांना कभी मदत कभी कर. आपका गुस्सा इतना ज्यादा होता है कि सॉरी से खत्म नहीं होता है, इसीलिए मैं कधी 2 दिन कधी लगाती कधी हूँ. हाँ. 2 दिन म्हणजे अरे ही कशी आहे माहिती आहे का, वेल पॅम्पर्ड किड आहे ना. आणि मी मुझे अटेंशन चाहिए बिंदास होता वाढलेला है, आहे. हिला अटेन्शन खूप केअर चाहिए होता है, प्यार तो चाहिए प्रत्येक होता है. मुलीचाच हाँ. इश्यू आहे, अटेन्शन पाहिजे. दुसरं काही नाही. पण आत्ता मला अंडरस्टँडिंग यायला आहे, बिईंग अ मॅन, बिईंग अ मॅच्युअर्ड मॅन आफ्टर 30 आपण थोडं मॅच्युअर्ड होत जातो आणि आपल्या बायकोला काय पाहिजे, कारण आपली एक चिडचिड असते, आपलं बर्डन असतं, कामाचं बर्डन असतं, बाहेरचा स्ट्रेस असतो, शूटिंगचा स्ट्रेस असतो, आपला सीन लागत नसतात किंवा कुठे आपल्याला डायलॉग काढलेले असतात आपले सेटवर काहीतरी भांडणं झालेलं असतं किंवा काहीतरी असतं आपलं, मग ते आपण घरी घेऊन येतो. मग हिचं असं असतं की नवरा घरी आलाय तर तसा तो वेलकमिंग आला पाहिजे. मी वाट बघते ना तुझी दिवसभर झाला, पण आपलं कामाचं प्रेशर मी ते पूर्वी खूप करायचो. मी सेटवरचं प्रेशर घरी घेऊन यायचो आणि त्यामुळे मग मला घरी पण भांडणं व्हायचे आणि सेटवर पण असं व्हायचं की अरे यार मला असं और वाटायचं यार. जब जेव्हा हे घरी यायचं शूटिंगवरून आणि मला असं वाटायचं खूप दमलं असेल, कारण मला सांगायचं शूटिंगवर नंतर खूप खूप खड़ा हूँ तब से ये चल रहा है वो चल, मुझे लगता था हाँ शायद सच में थक गए, मैंने चिड़चिड़ कर दिया. हे झोपल्यानंतर त्यांच्या पायावर तेल लावायचा मी कि मैंने गलत किया क्या, शायद ऐसा. मतलब लड़ने के बाद भी मुझे ऐसा लगता था कि नहीं सच में थके रात्री थे, आता गलती. कधीतरी भांडून झोपलो किंवा मी शूटिंगवर आलो, सुखमध्ये थोडंसं मध्यंतरी खूप प्रेशराईज सिच्युएशन होतं आणि प्रत्येक सेटवर असतं थोडं मोठं. तुम्ही कमी छोटे ॲक्टर असता किंवा नवीन असतात तर सगळा राग तुमच्यावर काढलेला जातो कधी कधी आणि आपल्याला कळतं अरे माझं काय संबंध आहे. आता हां वर्किंग फील्डमध्ये होतं, सगळीकडेच येते. हां कुणाचा तरी राग आपल्यावर निघायचा आणि आपल्याला मला वाटतं माझ्यावर का निघतंय, माझा काय संबंध आहे, आणि ते माझ्या डोक्यात असायचं. आणि माझा मूळचा स्वभाव तसा ते अगेन्स्ट जाणारा, मग अगेन्स्ट बोलणारा. तर मला असं वाटायचं नाही यार इथे नाही बोललं पाहिजे, ह्या फील्डवर आपल्याला असं नाही चालणार, आपल्याला ते मुंगी होऊन साखर खाल्लं पाहिजे. ॲक्च्युली ही अशी फील्ड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पटकन रिॲक्ट नाही व्हायचं, पटकन नाही बोलायचं. आता ते हळूहळू इन त्या बिझनेसमध्ये आल्यावर आपल्याला कळतं. हां आणि मग नंतर कळायला लागलं की बाबा हिला काय हवं आहे. छोटासा एक स्माईल, एक हग, त्याच्यानंतर खाना खाई घ्या, कैसा दिन गया, 5 मिनिट बसून मग एक चहा पिणं किंवा थोडंसं जेवण करणं सोबत, एवढं पाहिजे असतं तिला. हे कळलं त्यानंतर मग हळूहळू आता आमचे भांडणं होतच नाहीत. आता मला नाही वाटत की गेल्या 6-7 महिन्यात आमचे कधी भांडणं झालेत लास्ट, कारण आता तर घराचं आमचं सगळं ते ड्रीम कम्प्लीट होत होतं. सो वी आर इन द फ्लाइंग झोन. हे ड्रीम कम्प्लीट होणं खरं तर हा मोठा शब्द आहे. जे एक प्रॉमिस त्याने केलं होतं ते मी पूर्ण केलं आहे. पण मला सांगा 6 वर्षात काय एक बेस्ट प्रॉमिस किंवा एक गोष्ट आपण सांगतो आपल्या माणसाला, ती तुम्ही काय एकमेकांना सांगितली आहे जी अजूनही तुमच्याकडनं फॉलो होते? फॉलो झाली नाही मला, माझ्याकडनं नाही झाले. ॲक्च्युली आम्हाला ही लहानपणी प्लेनमध्ये बसली नाही आहे कारण तिला थोडी भीती वाटायची म्हणून, पण तिची इच्छा आहे की माझ्यासोबत प्लेनमध्ये बसायची, जी माझ्याकडनं ते फुलफिल करता नाही आले. कारण जेव्हा जेव्हा आम्ही प्लॅनिंग करायचो तेव्हा माझं शूट असायचं आणि आम्ही आत्ता मेमध्ये प्लॅनिंग केलं होतं आणि तेव्हा शनिदेव मिळाला मला आणि तो चांगला रोल होता. तर तिने सांगितलं की ठीक आहे काम करो बाद में जात आहे. तर आत्ता आमचं ते बकेट लिस्टमध्ये आहे की आम्हाला जसं तू आत्ता काश्मीरला जाऊन आली आहेस तर ती वाली ट्रिप आम्हाला आता लवकरच करायची आहे. लवकर जा. रेणुका कोणतं प्रॉमिस केलं जे अजूनपर्यंत फॉलो करतेस तू? म्हणजे मला वाटतं मी सगळेच प्रॉमिस फॉलो करते. हां का सगळं प्रॉमिस सगळं त्या प्रॉमिसमध्ये ती कधी कुठेच कमी पडली नाही असं मला आवडतं. माझ्याकडनंच नाही झालं तेच आपला शूटिंग. मला 6 वर्ष झालं लग्न करून, एक दिवस पण त्यांना एकटा सोडलं नाही मी अजून. एक दिवस पण मायकेला जाऊन राहिले नाही. ह्यांना कोण सांभाळणार हे. आणि माझे मायकेचे लोक मला विचारतात तर सगळे मुली येऊन राहतात मायकात, तू कधी येत नाही आणि गेली तर 10 मिनिट अर्धा तास नंतर परत घरी.
आई गं. घरी आले हो हो हो. अरे मी कधी कधी असं माझं होतं की जा ना राहा, पण माहित नाही ती नाही राहत. ते तिनेच ठरवलेलं आहे की हा. कसं होणार. हा. ती 10 वाजता किंवा 9:30 वाजता मी शूटिंगवरनं येण्याच्या आधी ती आलेली असते घरी. तर मी असं बोलतो की अरे यार क्यों नाही रही वहाँ पे बच्चों के साथ, किंवा तिच्या भावाची मुलं वगैरे छोटी छोटी आहेत. आता मी गाडीवर व्हिडिओ टाकला होता बघ, तो लहान भावाचा तो मुलगा आहे तो. तर मग आता मी घ्यायला हिला बिल्डिंगच्या खाली जातो. मग ही बोलते की आ जाओ आप 8 बजे 7 बजे. आणि मग मी बोलतो की तू जाऊन राहा, पण ती राहत नाही. पण हे एकच प्रॉमिस आहे जे आता काश्मीरला जायचं आहे आम्हाला, आणि माता वैष्णो देवीचं पण एक दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. तो सो मी प्लेनचा पण प्रवास गेले होते आता वैष्णो. वैष्णो देवीची मन्नत आहे माझी, तर तिकडे मला जायचं आहे. तिकडे जायचं आहे आम्हाला, आणि आता आम्ही जाणार यावर्षी 100%. नक्की जा. आणि ना खरंच म्हणजे ना खूप मस्त आहे. स्ट्रगल वाटतोय हा, पण ऍक्च्युली हे लर्निंग आहे की तुम्ही सिच्युएशन एखादी कशी फेस नहीं, केली ये पाहिजे. पूरी जर्नी में ना हमने बहुत कुछ सीखा भी. अच्छे लोग भी बहुत मिले, बुरे लोग भी बहुत मिले. कधी कधी खूप वाईट स्थिती पण आली होती आमच्या आयुष्यात, असं नाही. खूप लोक आम्हाला त्रास देऊन गेलं आमच्या आयुष्यात. अरे काय असतं माहिती आहे का की मला 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 माझा स्वभाव असा आहे ना की तो पटकन सगळ्यावर विश्वास ठेवणारा, आणि मी त्याच्यामुळे मला त्रास झाला. आपलं मांडणारा आणि सगळ्या गोष्टींचा. तर त्याचा थोडासा त्रास हिला झाला, आणि मला नंतर कळलं की बाबा दॅट वॉज नॉट गुड, की हे चांगलं गोष्टी नाही आहेत, आणि हे चांगले लोक नाही आहेत. म्हणजे ज्यांना आपण मित्र म्हणतोय त्यांचं काहीतरी वेगळंच इंटेन्शन आहे. सो ते मी बंद केलं. आणि पैशांच्या बाबतीत पण मी खूप लोकांना अशीच मदत केली आहे. आता एकदा आपल्याच इंडस्ट्रीमधला की तो रात को 12:30 बजे फोन आला त्याचा की अरे माझी आई ॲडमिट आहे आणि मला पैसे पाठव. मग हिने सांगितलं खोटं बोलतोय तो, नका देऊ, मी सांगते की तो खोटं बोलतोय. आणि मला झोपच लागे ना. एखाद्याची आई ॲडमिट आहे म्हटल्यावर आपण असं होतं अरे दिलं पाहिजे का, ती 40,000 रुपये गोष्ट आहे, आपण खूपच हे विचार करतोय का. और तिने सांगितले वो झूठ बोल रहा है. मैं एक्चुअली दुर्गा माँ की बहुत पूजा करती हूँ शुरू से, बचपन से. तो मैंने ये ऑब्जर्व किया है कि मैं अगर किसी के लिए भी कुछ कहती हूँ तो वो एकदम सही ही होता है. जो भी मैं जज करती हूँ कि ये चीज़ है खूब. अगर मैंने कह दिया ये चीज़ नहीं करना है तो पक्का नहीं करेंगे तो वहाँ पर अच्छा ही रहता है. आणि मी काय केलं माहिती आहे का, ही शाळेत गेल्यावर दुसऱ्या दिवशी मग 10 वाजता त्याचा परत फोन, आणि मला आणि पैसे दिले. आणि नंतर मला कळलं की त्यांनी खूप लोकांना फ्रॉड बनवले. हां, आणि आजपर्यंत भेटला नाही तो पैसे. चांगला पोस्टवर आहे. जर तुला कळलं असेल ना ऐकाय. आता तर मी हिचं सगळंच ऐकतो. व्हेरी गुड. नाही आता मी कुठली गोष्ट घर घ्यायचं होतं त्यावेळेस हिला घेऊन गेलो, मग ते सगळं ॲटमॉस्फिअर दाखवला. ती बोलली की लेते ऐसी बिल्डिंग में लेते. खूप काही गोष्टी आहे जिथे मी सांगितलं त्यांना हे करू नका, ते केले, आणि त्याच्यामुळे खूप त्रास झाला आमच्या आयुष्यात. ते मी सांगू शकत नाही. पण ते तुम्ही आता सॉर्ट करताय, आणि त्या व्हिडिओतली ती स्माइल सेज इट ऑल. सो पता मेरे स्कूल में भी सब कहते हैं आप कंटिन्यू इतना स्माइल कर कैसे पाते हो. मैं बोली सब क्रेडिट मेरे हस्बैंड को जाता है. वाह किती मस्त. तर आता मला लड़ते लड़ते मैं इतना स्माइल करती रहती हूँ. अच्छा मस्त. आता तर ती भांडणारच नाही. पण रेणुका तुला उखाणा हा शब्द माहिती आहे? हो माहीत आहे मला उखाणा, कारण गावाकडे माझ्या लग्न झाला आणि तिथे मी खूप उखाणा खूप बोलायचं. उखाणा पाठ करून म्हणायची. पाठ करून. तर आता आपला मकर संक्रांत स्पेशल इंटरव्ह्यू आहे, आणि छान नवरा बायकोची जोडी माझ्यासोबत बसली आहे. तर उखाणा तुम्ही घ्यायच्या आधी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ते म्हणजे अस्सल चवीचा कोकण कट्टा स्पेशल उकडीचे मोदक पुरणपोळी तुम्हाला आवडली आहे. येस येस. तुमच्यासाठी मोदकाचा सुद्धा बेत आहे. तर मोदक खायच्या आधी मला उखाणा ऐकायला आवडेल, आणि मग मोदक खाऊया आपण. तर येऊ द्यात जरा आमचे मोदक फ्रेममध्ये रेडी आहेत. तर छान छान उखाणा घ्यायचा आहे, आणि त्यानंतर मोदक. तर पहिले कोण? मोदक लेने के लिए उखाणा बोलना पड़े. हां ओके. पैठणीच्या साडीवर नाजूक मोराची जोडी. पैठणीच्या साडीवर नाजूक मोराची जोडी, कपिल रावाच्या मुळे माझ्या आयुष्यात आली गोडी. वा वा खूप मस्त. पैठणी समोर खूपच सुंदर आहे. छान आहे छान आहे. मी नर्वस झालोय. परफॉर्मन्स प्रेशर आला आता. तिच्या सोबतीने खराब मूड सुद्धा होतो बरा. रेणूच्या येण्याने माझ्या आयुष्यामध्ये आलाय खरा गोडवा. क्या बात. वा वा. आणि हा जो गोडवा आहे ना हा कायम असू देत तुमच्या आयुष्यात. तुमचं नवीन घर मला खूप खूप लवकर बघायला आवडेल. हा वेलकम वेलकम. लवकर आमची पण तीच इच्छा आहे की आपण लवकर उकडीचे मोदक. आणि एक गोष्ट सांगू का तुला की तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला, आणि मला कास्टिंग डिरेक्टरचे फोन आले आपल्या एका मराठी फिल्मसाठी सिरियलसाठी,
आणि मला बोलते तुझी बायकोचा प्रोफाईल पाठवून दे ना. अरे म्हटलं मी मला बोलवा, मी माझा ऍक्टर मी आहे. अरे हिला अरे कोण येतं? हमारी प्री वेडिंग शूटिंग हो रही थी और हमारे शूट करने वाले जो साथ में फोटोग्राफर थे ये बहुत शर्मा रहे थे, ऐसे पकड़ो वैसे पकड़ो, और मैं बराबर जा करके पूरा शूट कर रही थी. तो बोल रही थी ऐसा लग रहा है कि ये एक्टर है और आप जो है नॉर्मल इंसान है. ओके, पण खरंच खूप मजा आली. कपिल आणि रेणुका, थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या आणि हे लंच एन्जॉय केलं आपके साथ हम बहुत ज़्यादा कंफर्टेबल हुए, बहुत अच्छी बात है, वरना मैं इतना ज़्यादा नहीं बोल पाती. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन. Thank you, पुन्हा thank एकदा you so लवकर much. भेटूया. असं मोदक खा आणि काय मजा करा. थँक्यू. आणि एक गोष्ट सांगायची आहे की आज तू जसं सुरुवातीला सांगत होतीस की ब्लॅक ड्रेस घाल, आणि हे जे माझं कॉस्ट्युम केलं आहे ते आकाश मंडळकरनं केलं आहे आणि त्यांनी मोदींजींसाठी पण कॉस्ट्युम केलं आहे त्या मुलाने. तर त्याने माझ्यासाठी कॉस्ट्युम केलं मॅक फॉर अ मॅन. तर थँक्यू सो मच आकाश, त्यालाही थँक्यू. इव्हेंटसाठी पण त्याने तुझ्यासाठी आधी कॉस्ट्युम केलं होतं त्याने. और मैं भी एक बात बोलना चाहती हूँ, एक्चुअली मुझे तैयार करने का पूरा क्रेडिट इनको है, क्योंकि मुझे बहुत अच्छे से तैयार होने नहीं आता. छान रेडी होणार तुम्ही. तुला खरं सांगू, हिने पहिल्यांदा आयुष्यात मेकअप केला हाँ, पहली बार लाइफ फर्स्ट टाइम. आणि मला प्रेशर आलं होतं की यार आपण तर करतोय ना व्यवस्थित, आणि आता मला शूटिंगवर असल्यामुळे मला स्वतःचा मेकअप करता येतो, पण फिमेलचा मेकअप मला नाही माहिती ना की त्यांना काय 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 लागतं. म्हणजे आम्ही व्हिडिओज बघितले कालपासून की मी म्हटलं की नाही अच्छे से रेडी करते. तर एक्चुअली स्कूल में बहुत सिंपल रहना होता है, और मेरी जो क्लास है वो 9th 10th 11th है, तो जब हम बच्चों के सामने एक मैनर में नहीं रहेंगे तो हम उनको क्या सिखाएंगे. दैट्स वाई हम लोग कॉलर में ब्लाउज, पूरा आस्तीन का ब्लाउज, कॉटन साड़ी, ऐसे पूरा पैक होना होता है. तो मैंने कभी मेकअप किया ही नहीं था, तो मैंने बोला आप ही आज तो दिवस होता मेकअप करायचा. आणि हे स्टायलिंग पण मी केलंय. छान सगळं स्टायलिंग. और जब ये मुझे मिरर दिखा रहे थे मैंने कहा मत दिखाना, मुझे बहुत डर लगेगा मुझे देख के. छान दिसताय दोघंही. छान. थँक्यू सो मच. Thank you so much. वन्स Thank you, अगेन आणि thank you, thank you. संक्रांतीच्या शुभेच्छा. Yeah, yeah. सेम टू Yeah, यू. yeah.